चला अर्थव्यवस्थेचे प्रश्न बघूयात. अर्थव्यवस्थेमधला पहिला जो प्रश्न आहे बघा आपला, तर तो पॉप्युलेशन संबंधीचा आहे. 2011ची जी सेन्सस आहे त्याच्यानुसारचे हे सगळे आकडे आहेत बघा. सो एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येसाठी स्वतंत्रपणे जे गुणोत्तर काढलं जातं त्याला बाल लिंग गुणोत्तर असं म्हटलं जातं बघा. चाइल्ड सेक्स रेशो, बरोबर आहे. भारताचं बाल लिंग गुणोत्तर 918 आहे. 2001 मध्ये ते 927 होतं. याचा अर्थ जे आहे की 2021 मध्ये 2011 मध्ये ते कमी झालेला आहे. म्हणजे 2011 ची तुलना जी आहे 2001 शी जर केली आपण तर महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर 894 आहे. 2001 मध्ये ते 913 होतं. महाराष्ट्राच्या बाबतीत पण चाइल्ड सेक्स रेशो जो आहे तर तो कमी झालेला आहे. देशात राज्याचा 27वा क्रमांक आहे आणि तो 2001 मध्ये सुद्धा 27 होता. सो आता हे जे 3 स्टेटमेंट्स आहेत बघा, हे 3 स्टेटमेंट जे आहे तर ते करेक्ट आहेत. सो एकंदर काय आहे की सेन्ससच्या बाबतीमध्ये जर गोष्टी बघितल्या तर आपल्याला रुटीन प्रश्न तिच्यामध्ये असतात. आपण जे आपल्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत तर तिच्यामध्ये सगळेच अँगल कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अलीकडच्या काळामध्ये मग सेन्ससचे प्रश्न पण आपण तिच्यामध्ये प्रॉपरली इन्क्लूड केलेले आहेत बघा. सो हे जे फॅक्ट्स आहेत हे तुम्हाला पाठ पाहिजे, हिच्यामध्ये दुसरं काही लॉजिक नाही आहे. सो सेन्सस जे आहे त्याच्या संबंधी महत्वाच्या बाबी ज्या आहेत तर त्याचं रिव्हिजन आपलं झालं पाहिजे बघा. आता WTO जे आहे त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे की भारतासारख्या विकसित देशातील अंबर बॉक्स सबसिडी 10% डी मिनिमस मर्यादेच्या अधीन आहे आणि अंबर बॉक्स सबसिडी व्यापार विकृत मानली जात नाही, म्हणजे ट्रेड डिस्टॉर्ट करत नाही असं याचं म्हणणं आहे. हे चुकीचं आहे बघा. अंबर बॉक्स जे आहे त्या सबसिडीजवर ज्या कंडिशन तिथंच टाकलेली आहे बघा की अंबर बॉक्स सबसिडी जी आहे तर ती प्रॉब्लेमॅटिक आहे आणि अंबर बॉक्स सबसिडीजमुळे काय होतं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे भाव असतात वेगवेगळ्या फूड प्रोडक्टचे तर ते कमी होऊन जातात किंवा ते डिस्टॉर्ट करतं. सो त्यामुळे जे आहे इथंच ती कंडिशन आहे. 10% जे आहे डेव्हलपिंग कंट्रीज, 5% डेव्हलप कंट्रीज. त्यामुळे जे आहे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. तिथं उत्तर जे आहे तर हिच्यामध्ये ए बरोबर आहे आणि आर जे आहे तर ते इनकरेक्ट आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर जे आहे ए इज करेक्ट अँड आर इज इनकरेक्ट जे आहे बघा. ओके, पुढचा जो प्रश्न आहे आपला तर तो भारत खालीलपैकी कुठल्या वर्ल्ड बँकेशी रिलेटेड ज्या काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यात कशाचा सदस्य नाही. सो आन्सर इज इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आन्सर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जे आहे बघा हा ICSID. कारण असं आहे की टोटल 5 इन्स्टिट्यूट आहे, त्या 5 पैकी 4 इन्स्टिट्यूटचा भारत सदस्य आहे. ही एकमेव आहे की ज्याचा सदस्य नाहीये. त्याच्यामुळे हा एक प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला जातो आणि त्यामुळे ICSIDचा रेफरन्स जो आहे तो लक्षात ठेवा. देन नेक्स्ट वन जे आहे तो प्रश्न जो आहे तो SDR संबंधी आपल्याला. SDR विशेष आहरण जे आहे याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. SDR जे आहे SDR इज करन्सी तर नो, SDR इज नॉट करन्सी. आता SDR च्या बाबतीमध्ये एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. SDR इज नॉट करन्सी, SDR इज नॉट ट्रेडेड इन द मार्केट आणि SDR इज नॉट क्लेम ऑन IMF. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सो हा ट्रेड पण होऊ शकत नाही फॉरेन मार्केटमध्ये. दुसरं जे आहे इंटरनॅशनल रिझर्व्ह ऍसेटचा जर विचार केला तर IMF जे आहे तर त्याच्या बाबतीमध्ये हे IMF ने क्रिएट केलेलं आहे बघा. सो एकंदर काय आहे ना की दुसरा जो काही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे आपलं. तिसरं स्टेटमेंट बघूया. तिसरं स्टेटमेंट आहे SDR 1969 मध्ये क्रिएट झालं होतं ब्रेटन वूड फिक्स एक्सचेंज रेट सिस्टीम साठी. सो हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. तर हिच्यामध्ये हे लक्षात ठेवा करन्सी पण नाहीये, मार्केटमध्ये ट्रेडिंग पण होणार नाही आणि IMF वर तुम्ही क्लेम पण करू शकत नाही. सो या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बाकी 2 स्टेटमेंट बरोबर आहे. आन्सर इज B अँड C. देन नेक्स्ट वन जे आहे सेपा संबंधीचा जो आहे प्रश्न आहे बघा हा. विच स्टेटमेंट रिगार्डिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट. सेपा जो आहे तो सेपा संबंधी जे आहे आता हे एक ब्रॉडर अग्रीमेंट आहे बघा है ना. तर हिच्यामध्ये सेकापेक्षा ब्रॉडर आहे की हिच्यामध्ये गुड सर्व्हिसेस इन्व्हेस्टमेंट सगळ्या गोष्टी आहेत. इट इन्क्लुड्स प्रोव्हिजन्स रिलेटेड टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहे बघा IPR तोही हिच्यामध्ये मुद्दा आहे. देन म्युच्युअल रिकॉग्निशन अग्रीमेंट जे आहे त्याचाही हिच्यामध्ये रोल येतो आणि सेपा ऑनली फोकस ऑन ट्रेड इन गुड्स एक्सक्लूड सर्व्हिसेस. आता बघा सिंपल आहे. पहिलं स्टेटमेंट चौथं स्टेटमेंट हे कॉन्ट्राडिक्टरी आहे. इथं आपण बघितलं की यस गुड सर्व्हिसेस इन्व्हेस्टमेंट येतात म्हणजे याच्यात वस्तू सेवा है ना गुंतवणुकीचा कन्सर्न आहे. याच्यात म्हटलं गेलेलं आहे की सर्व्हिसेस इन्क्लूड नाही तर हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ABC. ओके, हे स्टेटमेंट चुकीचं आहे बघा. म्हणजे आता काय आहे ना की एकंदरीत तुम्ही या 2 गोष्टींचा जरी विचार केला तरी उत्तर तुम्ही काढू शकता की हे दोघं कॉन्ट्राडिक्टरी आहे.
मग जर आपण समजा याला बरोबर म्हटलं आणि एला बाहेर काढलं तर मग असा ऑप्शनच नाही तुमच्याकडे बी सी आणि डी वाला जो आहे तो. सो आन्सर इज ए बी सी. म्हणजे आता बघा तुम्हाला हे माहित असणं अपेक्षित आहे, बट स्टील जर असं काही असलं तर तुम्ही दोघीकडे जे आहे तर ते बघितलं पाहिजे. ते स्टेटमेंट्स वगैरे जे आहेत त्याच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी ओके होऊन जातात. म्हणजे कधी कधी जे आहे ना की लॉजिकली पण गोष्टी तुम्ही पीसफुली जर बघितल्या तर तुम्हाला उत्तर मिळू शकतं, जर तुम्ही शुअर नसाल तर. आता रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट, रीर जे आहे बघा, आता नीर आणि रीर, तर रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट जो असतो तो इन्फ्लेशन ऍडजस्टेड असतो बघा. म्हणजे जी काही चलनवाढ होते त्या चलनवाढीचा डायरेक्टली संबंध आहे तिथं, आणि चलनवाढ बघून मग त्याच्यानुसार ज्या गोष्टी ऍडजस्ट केल्या जातात. सो इट इज इन्फ्लेशन ऍडजस्टेड मेजर ऑफ कंट्रीज करन्सी व्हॅल्यू अगेन्स्ट द बास्केट ऑफ करन्सी जे आहे बघा. नीर मध्ये जे आहे इन्फ्लेशन ऍडजस्ट केलेलं नसतं, रीर मध्ये जे आहे इन्फ्लेशन ऍडजस्ट केलेलं असतं बघा. सो हा एक सिनॅरिओ याच्यामध्ये महत्वाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, आता पुढचा जो प्रश्न आपला फॉरेन करन्सी ऍसेट संबंधीचा हा प्रश्न आहे. लार्जेस्ट कंपोनंट जे आहे बघा आपल्या फॉरेक्स रिझर्व्हचं जे आहे, तर फॉरेन करन्सी ऍसेट जो आहे, ओके, म्हणजे आपले जे फॉरेक्स रिझर्व्ह आहे त्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात बघा. एक म्हणजे आपली फॉरेन करन्सी, दुसरं जे आहे गोल्ड, एसडीआर आणि IMF ट्रांचे. मग याच्यामध्ये सर्वाधिक जो वाटा आहे तर तो जो आहे याचा आहे बघा फॉरेन करन्सीचा. दुसरं जे आहे की गोल्ड इज हेल्ड बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द पार्ट ऑफ फॉरेक्स रिझर्व्ह टू डायव्हर्सिफाय अगेन्स्ट करन्सी व्होलॅटिलिटी. आता गोल्ड त्याच्यासाठीच आहे, कारण जर उद्या एक्सचेंज प्लस मायनस झालं, फॉरेन करन्सी ज्या आहेत त्या जर गडगडल्या तर मग त्या केसमध्ये हा सिनॅरिओ मॅटर करतो. स्पेशल ड्रॉइंग राईट जे आहेत बघा क्रिएटेड बाय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड टू सप्लिमेंट ग्लोबल रिझर्व्ह ऑफ मेंबर कंट्रीज. आता बघा स्पेशल ड्रॉइंग राईट जे आहेत बघा हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड द्वारे जे आहे डील केले जातात टू सप्लिमेंट जे आहे रिझर्व्ह जे आहे बघा कंट्रीचे. तो एसडीआर वरचा एक प्रश्न ऑलरेडी सोडवला. रिझर्व्ह पोझिशन जी आहे बघा IMF ची, तर हे पोर्शन ऑफ इंडियाज कोटा दॅट कॅन बी असेस विदाउट एनी फी ऑर कंडिशन. सो हे पण बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ABCD. सो आता या सर्वांचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे बघा. फॉरेन करन्सी, गोल्ड, एसडीआर आणि रिझर्व्ह पोझिशन जे आहे बघा. म्हणजे काय असतं ना, रिझर्व्ह पोझिशन मध्ये तुमचा कोटा किती आहे, तुम्ही किती तिच्यामधलं योगदान दिलेलं आहे, त्याचे कंडिशन्स पण आहे की कोटा कसा तुमचा तिच्यामध्ये डील होईल. सो हा एक रेफरन्स याच्यामध्ये महत्वाचा आहे, सो तो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा FDI संबंधीचा आहे, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याला कुठे कुठे बंदी आहे असा हा प्रश्न आहे बघा. आता FDI आणि FII जे आहे की पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये येतं, ते जे आहे ते शॉर्ट टर्म साठी असतं, आणि त्याच्यामुळे जे आहे की आपण ते खूप चांगलं मानत नाही, पण ते पण आपल्या याचा भाग आहे. हॉट मनी जे आहे ज्याला म्हणतो आपण की इकॉनॉमी जर प्लस मायनस झाली तर ते पैसा काढून घेतात. पण FDI कसं आहे ते लॉंग टर्म साठी डील होतं, हे चांगलं आहे आपल्यासाठी. सरकारी खाजगी ऑनलाईन लॉटरी व्यवसायात पूर्णपणे बंदी आहे. सो लॉटरी व्यवसायामध्ये FDI येऊ शकत नाही, बरोबर आहे. जुगार आणि सट्टेबाजीमध्ये सुद्धा येऊ शकत नाही, हेही बरोबर आहे बघा. रिअल इस्टेटमध्ये FDI ला बंदी आहे, पण टाउनशिप डेव्हलपमेंट, रस्ते, पूल तिच्यामध्ये यांना परवानगी आहे, हे बरोबर आहे. रेल्वे चालवणं तिच्यात बंदी आहे, पण रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये 100% FDI आहे. म्हणजे रेल्वे स्टेशनवरची जी डेव्हलपमेंट असेल, आजूबाजूची असेल, प्लॅटफॉर्मवरची असेल, इन्फ्रास्ट्रक्चरल, तिच्यात FDI 100% अलाउड आहे. रेल्वे चालवणं किंवा रेल्वे ऑपरेशन्स मध्ये नाही. सो वरील सर्व जे आहे बघा हे 4चे 4 स्टेटमेंट जे आहेत तर ते बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, तर तो PSU संबंधीचा आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा जेव्हा आपण विचार करतो तर याच्यामध्ये महारत्न, नवरत्न, मिनीरत्न अशा 3 पद्धतीने आपण गव्हर्नमेंट कंपन्यांकडे बघतो. मिनीरत्न मध्ये पण कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 अशा 2 पद्धतीने ते आहेत. सो महारत्नाचा दर्जा जर मिळवायचा असेल तर तिच्याकडे आधी नवरत्न दर्जा असणं अनिवार्य आहे, बरोबर आहे. म्हणजे असं होऊ शकत नाही की डायरेक्टली महारत्न झाली एखादी कंपनी, ती आधी नवरत्न असणं अपेक्षित. मागच्या 3 वर्षामध्ये PSUचा सरासरी निव्वळ नफा 5,000 कोटींपेक्षा जास्त असला पाहिजे, हेही बरोबर आहे. आणि 3 वर्षात त्यांची उलाढाल 15,000 नाही 25,000 कोटींपेक्षा जास्त पाहिजे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे बघा. त्यामुळे काढून टाकू आपण. आन्सर इज ABD. PSUचं कार्यक्षेत्र जागतिक स्तरावर विस्तारलेलं असलं पाहिजे. तो ऑब्विसली महारत्न जे आहेत बघा ना, कोल, गेल, भेल, सेल, सो अशा ज्या कंपन्या आहेत सो त्यांच्या बाबतीमध्ये. देन नेक्स्ट वन जे आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण.
आता बघा सेज संबंधीचा हा प्रश्न आहे की पहिलं निर्यात प्रक्रिया क्षेत्र 1965 ला कांडलाला स्थापन झालं होतं. हे बरोबर आहे बघा. सो सेज काय आहे ना, तर सेजचा जो फुल फॉर्म आहे तोच आहे की हा स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. आणि या स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये काय होतं ना की आपण प्रोत्साहन देतो, एक्सपोर्ट असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्या गोष्टी हिच्यामध्ये आपण जो आहे टॅक्स जे आहेत त्याच्यासाठी सूट दिलेली पहिले 5 वर्ष. भारताने जे आहे याच्यासाठीचं धोरण 2000 मध्ये आणलं होतं, हेही बरोबर आहे. 2000 मध्ये संमत करण्यात आला होता कायदा आणि 2006 मध्ये जो आहे 2005 मध्ये हा कायदा आला, 6 मध्ये लागू झाला. आणि याच्यासाठी जे आहे किमान जमीन 1000 हेक्टर पर्यंत अपेक्षित आहे बघा. काही केसेसमध्ये 500 हेक्टर्स पर्यंत पण ती येऊ शकते. सो अ ब क ड सगळे स्टेटमेंट्स बरोबर आहे. सो सेज जे आहे त्याच्या संबंधीचे हे बेसिक्स आहेत बघा. ओके. त्याच्यानंतर कुमारप्पा समिती जी आहे बघा 1949 जी आहे, ही जी समिती होती तर या समितीने काय सांगितलं होतं, या समितीने जे आहे ना, हा जो प्रश्न आहे तो लँड रिफॉर्म संबंधीचा. लँड रिफॉर्म संबंधी तुम्हाला कधी प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्या लँड रिफॉर्म्स मध्ये बेसिक काय आहे, तर लँड रिफॉर्म्स विचारताना त्यांनी की लँड रिफॉर्मचा उद्देश काय होता वगैरे वगैरे. सो तिच्यामध्ये ही कमिटी येते कुमारप्पा कमिटी. कुमारप्पा कमिटीने जे आहे अबॉलिशन ऑफ इंटरमेडिएटरी अँड लँड टू टीलर जे आहे बघा, की आपण आपले जे मध्यस्थ आहे त्याला अबॉलिश करून टाकायचं. ओके. लँड टू टीलर, तिच्यामध्ये कुठलीही मिडलमॅन असता कामा नाही. ओके. देन 16वा वित्त आयोग जो आहे बघा 280 अन्वये हा आलेला आहे. ओके, बरोबर आहे. याचे जे अध्यक्ष आहे ते नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारी आहे, हेही आहेत. त्याचे जे सदस्य आहेत बघा अजय नारायण झा, अॅनी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा, सौम्यकांती घोष, हेही बरोबर आहे. ऋत्विक रंजनम पांडे हे सचिव आहेत. सो हे सगळं बरोबर आहे. 16th फिनान्स कमिशन जो आहे तो सर्वांनी जे आहे प्रॉपरली बघणं गरजेचं आहे. बरं, आता तुम्हाला सगळे सदस्य किंवा त्याचे सचिव हे का दिलेत त्याचं कारण असं आहे की याच्या आधी असा प्रश्न विचारून झालेला आहे. PYQ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला हा रेफरन्स मिळतो. ओके. देन नेक्स्ट वन जे आहे बघा, खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट? मग आता याच्यामध्ये एक आहे की ई वे बिल जे आहे जनरेटेड आफ्टर मुवमेंट ऑफ गुड्स इज कम्प्लिटेड. आता हे चुकीचं आहे बघा. जीएसटीच्या बाबतीमध्ये ई वे बिल जे आहे ना ते मुवमेंट सुरू व्हायच्या आधी काढावं लागतं तुम्हाला, कारण सगळं होऊन गेल्यानंतर ई वे बिल आलं त्याला काहीच अर्थ राहणार नाही. थ्रेशोल्ड इज 50,000 फॉर जनरेटिंग ई वे बिल एक्सक्लूड्स जीएसटी. एक्सक्लूड नाही, इन्क्लूड्स. ओके. जीएसटी इन्क्लूड असतो याच्यामध्ये ई वे बिल मध्ये. ई वे बिल काय प्रकरण ना, तर ई वे बिल मध्ये सिंपली एखादी वस्तू तुम्ही जे आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवताय आणि मग त्या वस्तूच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे आहे त्याचं डिटेलिंग द्यावं लागेल. तुम्ही फक्त असं करू शकत नाही की ही वस्तू जे डायरेक्ट पाठवली तर तिची किंमत किती आहे, काय, कोण कुणाला पाठवतंय, त्याचं बिल आहे का. सो ई वे बिल त्याच्यासाठी जनरेट होतं. आणि याच्यामध्ये काय आहे की काही राज्यांमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये जे आहे ना 1 लाखापर्यंत पण आहे, जसं 50,000चं ई वे बिल साठी तर महाराष्ट्रात 1 लाख रुपये पण आहे. सो याच्यामध्ये उत्तर जे आहे तर ते फक्त सी आहे. ओके. बाकी पहिले दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर विच ऑप्शन इज करेक्ट रिगार्डिंग टॅक्सेस 40% जीएसटी अंडर लक्झरी अँड सीन कॅटेगरी? आता बघा या 2 कॅटेगरी असतात. लक्झरी कॅटेगरी म्हणजे काय, जसं डिफेंडर सारखी गाडी आहे 4 व्हीलर, ती लक्झरी कॅटेगरी झाली. आणि सीन म्हणजे काय, पाप जे आहे बघा. आता एकंदर टोबॅको, अल्कोहोल अशा गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये सीन गुड्स मध्ये येतात किंवा याला डीमेरिट गुड्स पण म्हटलं जातं. आपला जो जीएसटी 2.0 आहे, या जीएसटी 2.0 मध्ये ह्या पद्धतीने गोष्टी डील करून दिलेल्या आहेत की जीएसटी 2.0 मध्ये आता 5 आणि 18% असे स्लॅब राहिले. मग 5 आणि 18% स्लॅब राहिलं तर मग त्याच्यानंतर काय होतं ना की 40%चा एक स्पेशल टॅक्स तिथं लावलेला आहे. लक्झरी कार्स असतील, हाय एंड मोटरसायकल असतील 350 सीसीच्या वर, टोबॅको, पान मसाला, ओके, किंवा शुगरी ड्रिंक्स, ऑनलाईन गेमिंग वगैरे जे आहे. जसं आता ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीमध्ये आपण हा रेफरन्स बघितला की ऑनलाईन गेमिंग जे आहे तर तिच्यामध्ये ओव्हरऑल गेम्स वगैरे, तर त्याच्यात FDI आणि त्याच्या परमिशनचे कन्सर्न. सो आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यासाठी तुम्हाला 40% जीएसटी लागलेला आहे. त्याच्यामुळे उत्तर जे आहे ABCD. ओके. याचा आन्सर जे आहे 4 आहे बघा, लक्झरी आणि सीन गुड्सच्या बाबतीमध्ये. ओके. त्याच्यानंतर यातला शेवटचा प्रश्न हा सुद्धा जो आहे भारताच्या लोकसंख्येसंबंधीचा प्रश्न आहे, 15वा प्रश्न इकॉनॉमी मधला. आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 स्टेटमेंट जे आहे ते दिलेले आहेत. इंडिया जो आहे तर 1961 ते 71 या दशकात लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक दर
24.80% होता. आणि 11 ते 21 या दशकामध्ये भारताच्या लोकसंख्या वाढीचा सर्वात कमी दर -31% होता. सो ह्या दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते योग्य आहेत. आता हे फॅक्ट्स आहेत, फॅक्ट्स पाठच पाहिजे. आता कसे पॅट करायचे तर त्याचं रिव्हिजन तुमचं झालं पाहिजे. ओके, पण काही गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या बाय हार्ट असणं गरजेचं आहे. लोकसंख्येच्या बाबतीत तर त्यात काही वाद नाही. ओके, चला पॉलिटीचा पहिला प्रश्न बघा. ग्रामपंचायतीमध्ये किमान 7 ते कमाल जे आहे 17 सदस्य असतात. थेट जनतेकडून निवडून आलेला सरपंच ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सदस्य असतो आणि ग्रामपंचायतीच्या निर्वाचित सदस्यांची संख्या जिल्हाधिकारी ठरवतात. हे तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. याच्यासाठीचा जो क्रायटेरिया आहे की 1500 पेक्षा जर कमी असेल लोकसंख्या तर 7 मेंबर्स तिच्यामध्ये असतात. 1500 जर 3000 जर एवढी लोकसंख्या असेल तर 9 मेंबर्स असतात. 3000 ते 4500 जर तुमची लोकसंख्या असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 11 मेंबर्स असतात बघा. 4500 ते 6000 जर असेल तर 13 मेंबर्स असतात. 6000 ते 7500 असेल तर 15 मेंबर असतात. 7500च्या वर जर असतील तर टोटल 17 सदस्य असतात. सो तीनही स्टेटमेंट जे आहे तर ते याच्यामध्ये बरोबर आहे. आन्सर इज ए बी सी. पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संबंधित आहे. पंचायत राजवर जवळपास 2 ते 3 प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करता. सो इथं जे आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा 1961 नुसार जिल्हा परिषदेकडून किती कामं सोपवलेली आहेत. सो 129 इज द आन्सर. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट 1961 चं फंक्शन जिल्हा परिषदेकडे किती आहे 129. आता काय होतं ना की आपण ज्या वेळेस हे बघतो बघा की आपल्या 73 आणि 74वी घटना दुरुस्ती तर मग तिच्यामध्ये 2918चा रेफरन्स आहे पंचायतसाठी आणि जे आहे म्युन्सिपाल्टीसाठी. ओके, ह्या कायद्यानुसार इथं 129 जे आहे बघा. आणि याच्यामध्ये पण एक गोष्ट जी आहे की पंचायत समिती जे आहे तिला जे आहे 75 जे आहे तर ती कामं आहेत आणि झेडपी जे आहे तिला जे आहे तर ते जिल्हा परिषद 129 आहेत बघा. म्हणजे जर आपण ह्यांचं सेपरेट बघितलं तर तुम्हाला इथं पंचायत जिल्हा परिषद विचारलेलं आहे. सो आन्सर इज 129 आणि फक्त पंचायत समिती विचारलं तर लक्षात ठेवा 75 कामं यांच्याकडे दिलेली आहेत. ओके, सो राज्य शासन संविधानातल्या अनुच्छेद 243 नुसार महापालिका घोषित करतात तर इथं पाहिजे 249Q2 जे आहे बघा. सो अ गेला जो आहे दोघीकडे जे आहे. महानगरपालिकेतली किमान सदस्य संख्या 65 ते 175. महाराष्ट्रातील मनपाचा कारभार महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 नुसार जे आहे चालतो. आन्सर इज ब आणि क जे आहे. सो आता कसं आहे ना पंचायत संबंधीचे हे बेसिक जे आहे तर ते आपले क्लिअर पाहिजेत. सो पार्ट 9A जो आहे तो एक करून ठेवणं अपेक्षित आहे. 243P ते 243ZG हे जे कलम आहेत बघा ना 249P टू 243ZQ जे आहे बघा. ओके, सो हे तुम्हाला जे आहे ZG ओके नॉट Q ZG जे आहे 243P ते 243ZG एवढे करून ठेवा. हे महत्वाचे आहेत बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुढचा जो सिनॅरिओ आहे बघा याच्यामध्ये पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांचा काळ किती असतो बघा. ओके, तर पंचायत समिती आणि उपसभापती जे आहे यांचा जो काळ असतो अडीच वर्षांचा जो आहे यांचा काळ आहे बघा. सो आन्सर जे आहे दोघांना अडीच वर्षाचा काळ जो आहे. ओके, देन नेक्स्ट वन. आता बघा आपली जी व्यवस्था आहे इंटिग्रेटेड ज्युडिशरी इन कॉन्स्टिट्यूशन इज अ युनिटरी नॉन फेडरल फीचर. ऑल इंडिया सर्व्हिसेस इज अ फेडरल फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता बघा ऑल इंडिया सर्व्हिसेस जे आहे तर याच्यामध्ये वर चष्मा कोणाचा आहे तर तो सेंटरचा आहे बघा. आणि तो सेंटरचा असल्यामुळे जे आहे इट इज अ युनिटरी फीचर. हे जे आहे ना हे युनिटरी फीचर आहे नॉट फेडरल फीचर. हे फेडरल फीचर नाही कारण IAS IPS हे जे आहे बघा ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत तिच्यात वर चष्मा जो आहे तो केंद्राचा. याच्यामुळे वाद पण होतो बऱ्याचदा जे आहे डेप्युटेशनवर IAS अधिकाऱ्यांना बोलून घेतलं जातं मग तिच्यातून इश्यू होतात. सो इथं जे आहे हे युनिटरी फीचर आहे. सो आन्सर जे आहे ओनली ए. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे वय वर्ष 6 ते 14 जे आहे वेअर प्रोव्हिजन फॉर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन 6 to 14 years. आर्टिकल 21A फंडामेंटल राईट्स. सो आता जी शिक्षणाची तरतूद आहे 6 ते 14 वयोगटाचा जर आपण विचार केला तर तिच्यामध्ये फंडामेंटल राईट जे आहे 21A हा याच्यामध्ये महत्वाचा सिनॅरिओ येतो बघा. ओके,
त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न येतो आपला, आता इथं काय होऊ शकतं किंवा कन्फ्युजन जे आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्या गोष्टी दिल्या की 5वी पर्यंत जे आहे शिक्षण मातृभाषेतून असावं, किंवा फंडामेंटल ड्युटीज मध्ये की पॅरेंटची ड्युटी आहे वगैरे वगैरे. पण बेसिकली जे आहे मोफत आणि सक्तीचं शिक्षण, तर हे आर्टिकल 21A राईट टू एज्युकेशन ऍक्ट, तिच्यामुळे आन्सर इज 2. ओके. आता हा जो 22 नंबरचा प्रश्न बघा आपला. सो 22 नंबरच्या याच्यामध्ये अनुसूची जी आहे तर शेड्यूल्स आपल्याला माहितच पाहिजे, त्यात काही वाद नाही. ओके. नेम्स अँड स्टेट्स युनियन टेरिटरीज ऑफ इंडिया अँड देअर टेरिटरीज जुरिडिक्शन मेन्शन इन फर्स्ट शेड्यूल जे आहे बघा. सो एकंदर आपल्याला जे आहे पहिल्या शेड्यूल मध्ये, तर हे सिंपल आहे. स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर सम स्टेट्स इन इंडिया मेन्शन इन पार्ट 22. हे पार्ट 21 मध्ये आहे. स्पेशल प्रोव्हिजन जे आहे ते 21 मध्ये आहे, 22 मध्ये नाही. ओके. सो आर्टिकल 371 इज द, आता साधी गोष्ट बघा, 370, 71, 70 आता काढून टाकला आपण, 71 जे आहे तर ते पार्ट 21 आहे. ओके. स्पेशल प्रोव्हिजन. सो आन्सर इज ए. ओके. त्याच्यानंतर 23 नंबरचा जो प्रश्न आहे बघा आपला. सो 23 नंबर जे आहे की याच्यामधलं चुकीचं विधान निवडायचं बघा. ओके. आपल्याला याच्यामध्ये काय निवडायचं आहे? चुकीचं विधान. बऱ्याचदा काय होतं की आपली उत्तरं जी आहे तर ती कशामुळे डील होतात, तर आपण गडबड कुठं करतो, तर आपण बरोबरचं विधान डील करून जातो, नंतर कळतं अरे चुकीचं विचारलं होतं. भारतामध्ये केवळ जन्माद्वारे आणि स्वीकृती तत्वाद्वारे भारतीय नागरिक असलेली व्यक्तीच राष्ट्रपती पदासाठी पात्र असते. सो भारतामध्ये जन्माद्वारे स्वीकृती तत्वाद्वारे भारतीय नागरिक असलेली व्यक्तीच राष्ट्रपती पदासाठी पात्र असते. आणि नागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व मिळण्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपण 3 पद्धतीने जे आहे नागरिकत्व जे आहे नागरिकत्व घालवू शकतो. समजा सॉरी, हे घालवण्याचे 3 आहेत आणि याचे जे आहे 5 आहेत. ओके. सो एकंदर काय आहे की मिळवण्याचे 5 आहेत, घालवण्याचे 3 आहेत. सो आपल्याला विचारलंय चुकीचं स्टेटमेंट, हे चुकीचं आहे. आणि भारतात जे आहे बघा, बाय बर्थ आणि बाय नॅचरलायझेशन या दोघी याच्याने जे आहे व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र राहते. आपण जर युएसचा विचार केला तर इथं फक्त बाय बर्थ हीच व्यक्ती जे आहे प्रेसिडेंट होऊ शकते. त्यामुळे इथं जे आहे आपलं उत्तर जे आहे बघा आपल्याला चुकीचं विचारलं होतं. सो आन्सर इज बी. 23 जे आहे तर याच्यामध्ये आन्सर बी आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो प्रश्न आहे बघा तर तो राष्ट्रपतींच्या निवडणुकी संबंधीचा आहे. आता आपलं जे चॅनल आहे युट्यूब चॅनल, तिच्यावर आपण ह्या येणाऱ्या प्रिलिमसाठी करंटची सिरीज सुरू केलेली आहे. महत्वाच्या गोष्टी तिच्यामध्ये बघतोय आणि त्या याच्यामध्ये पॉलिटीचे महत्वाचे कलम किंवा कुठल्या गोष्टी न्यूज मध्ये होत्या त्या पण काढून दिलेल्या आहेत. उपराष्ट्रपती पदाची जी आहे निवडणूक झाली होती, त्यामुळे तुम्हाला राष्ट्रपती उपराष्ट्रपती असा प्रश्न जाण्याचे चान्सेस जास्त आहेत बघा. सो याच्यामध्ये इलेक्टेड मेंबर्स ऑफ लोकसभा राज्यसभा बरोबर आहे, इलेक्टेड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे पण बरोबर आहे, पण लेजिस्लेटिव्ह काउन्सिल नसतं बघा याच्यामध्ये, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं हे बी जो आहे तो चुकलं. इलेक्टेड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ युनियन टेरिटरी दॅट हॅव लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. सो हे ओके आहे. सो आन्सर इज ए अँड सी. सो प्रेसिडेंटच्या निवडणुकीमध्ये जे आहे सिंपली जे आहे इलेक्टेड मेंबर जे आहेत तर ते असतात. आणि ते इलेक्टेड मेंबरचा ज्या वेळेस आपण विचार करतो तर तिथं काउन्सिलचा विचार होत नाही. त्याचं कारण पण आहे की प्रत्येक राज्याला काउन्सिल नाही, लिमिटेड राज्यांनाच ती काउन्सिल आहे. काउन्सिल असलेल्या राज्यांची नावं चला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. भारतातील राज्यांमधील राज्य शासनातील मंत्रिमंडळे सामूहिकरित्या कुणाला जबाबदार असतं बघा? विधानसभा. जसं आपण ना पार्लमेंटच्या बाबतीमध्ये बघतो तर तिथं कुणासाठी असतं? लोकसभेला असतं बघा. सो इथं सिंपल आहे, तर हे कुणासाठी आहे? तर हे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला जे आहे तर ते जबाबदार आहे बघा. सो आणि याच्यासाठी आर्टिकल पण आहे आपलं 164 जे आहे ते आर्टिकल पण महत्वाचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा महाधिवक्ता जो आहे, ओके, राज्याचे महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. ओके. सो ऍडव्होकेट जनरल जे आहे ही एक कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे किंवा टेन्युअर जे आहे मेन्शन केलेलं नाहीये. अपॉइंटमेंट गव्हर्नर करतो, असे 3 स्टेटमेंट याच्यामध्ये आहेत. सो ऍडव्होकेट जनरल जे आहे तर हे हायएस्ट लॉ ऑफिसर ऑफ द स्टेट असतात. आर्टिकल आहे आर्टिकल 165 आणि त्याच्यामुळे जे आहे की इथं ते जे आहे कॉन्स्टिट्युशनल आहे. त्याच्यानंतर जे आहे स्टेट एक्झिक्युटिव्ह मध्ये जे आहे त्यांचा उल्लेख येतो. ओके. आणि प्लेजर ऑफ गव्हर्नर असं एक गणित आहे की राज्यपालाची पसंती असेपर्यंत असा हा सिनॅरिओ आहे. ओके. सो 27 नंबर जे आहे
म्हणजे हे तिन्ही स्टेटमेंट आहे, त्याचा कार्यकाळ असा नाही आहे, ते राज्यपालाच्या पसंतीपर्यंत ते राहील. धन विधेयक जे आहे बघा, सो धन विधेयकासाठी आपण जे कलम बघतो 110, तर दुसरं असं कुठलं कलम आहे जे धन विधेयकासाठी आहे, तर ते 199 आहे, कारण हे स्टेटसाठी आहे, राज्यांकरता, आणि हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे बघा. तो त्यामुळे जे आहे इथं उत्तर जे आहे तर ते आपलं 4 आहे. ओके, पुढचा प्रश्न जो आहे तर तो युपीएससी संबंधित आहे. युपीएससी ला स्थापन होऊन जे आहे 100 वर्ष झालीत बघा, म्हणून हा प्रश्न घेतला इथं. संघ लोकसेवा आयोग जे आहे त्याचे अध्यक्ष सदस्य आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात. अध्यक्ष सदस्यांचा पदावधी संपल्यानंतर ते त्याच पदावर पुनर्नियुक्तीसाठी पण पात्र असतात, तर ते नसतात. घटनेनुसार संघ लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि राष्ट्रपती ठरवतील तेवढे सदस्य असतील. आपल्याला याच्यामध्ये योग्य विधानं निवडायची आहेत. सो 28 नंबरचा जो प्रश्न आहे बघा आपला, तर याचं जे उत्तर आहे तर ते बी अँड सी. आता इथं काय होतं ना की इथं यांना अध्यक्ष सदस्य जे आहे राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात समजा. ओके, 28 नंबरचा प्रश्न बघा, युपीएससी अध्यक्ष सदस्य आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता बघा, युपीएससी ला 100 वर्ष झालेले आहेत पूर्ण स्थापन होऊन, त्याच्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. अध्यक्ष सदस्य पदावधी संपल्यानंतर त्याच पदावर पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात, हे बरोबर आहे. आणि घटनेनुसार संघ लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष राष्ट्रपती ठरवतील तेवढे सदस्य असतील. सो तीनही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे तिथं. सो आन्सर इज ए बी सी. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेला संविधानिक दर्जा प्राप्त नाही. सो संविधानिक दर्जा बघा, स्टेट फायनान्स कमिशनला आहे, नॅशनल ह्युमन राईट कमिशनला हा दर्जा नाही, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासला आहे, स्टेट इलेक्शन कमिशनला आहे. आन्सर जे आहे बघा, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, कॉन्स्टिट्युशनल बॉडी, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. त्याच्यानंतर जे आहे, भारतातील केंद्रशासित प्रदेशासंदर्भात तरतुदी कोणत्या भागामध्ये नमूद आहे. आता केंद्रशासित प्रदेश जे आहेत युटीज, त्यांच्या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत बघा, तर त्या तरतुदी आपल्याला 8व्या भागामध्ये जे आहे तर त्या मिळतात. सो आन्सर जे आहे तर ते 3 आहे बघा. 8वा भाग आणि त्याच्यामध्ये पण जे आहे आर्टिकल जे आहेत बघा, तर ते 239 टू 242. आता 239 ए जो आहे दिल्लीवाला, तर तो पण बऱ्याचदा विचारलेला आहे, सो तो पण लक्षात ठेवा. सो पॉलिटीच्या बाबतीमध्ये पार्ट्स असतील, त्याच्यानंतर कलम असतील, तर ते आपण लक्षात घेतले पाहिजे, ते रिवाइज केले पाहिजे. युट्यूबवरचं जे पॉलिटीचं पहिलं लेक्चर झालेलं आहे करंट अफेअरचं, ते नीट बघा, यात सगळे कलम काढून दिलेले आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टींना किती वर्ष आले, काय झाले, ते जर सिन्सिअरली तुम्ही बघितलं, तुम्हाला प्रिलिम्सला बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत तर त्या एक्सपेक्टेड टॉपिक्स मधून डील होतील बघा. चला, करंटचा पहिला प्रश्न बघा, हॉर्नबिल महोत्सव जे आहे नागालँड मध्ये साजरा होतो, बरोबर आहे बघा. आता तुम्ही जर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं ऑफिस बघितलं तर ते हॉर्नबिल हाऊस आहे, ते पण लक्षात ठेवा. हॉर्नबिल महोत्सव 2025 मध्ये युके, आयर्लंड, स्वित्झर्लंड हे भागीदार देश होते, बरोबर आहे. एअर इंडिया एक्सप्रेसला महोत्सवाचं अधिकृत ट्रॅव्हल पार्टनर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. 2025चा जो हॉर्नबिल महोत्सव आहे बघा, त्याच्या संबंधीचा हा प्रश्न होता, आणि याचं उत्तर जे आहे वरील सर्व हे सगळे स्टेटमेंट जे आहेत तर ते बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र जल अधिवेशनामध्ये सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश कुठला आहे, तर याच्यामध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका याचा विचार करता आन्सर इज बांगलादेश. ओके, सो बांगलादेश हा पहिला दक्षिण आशियाई देश आहे जो संयुक्त राष्ट्र जल अधिवेशनामध्ये सामील झाला. त्याच्यानंतर जे आहे बघा, 2025 ते 29 या कालावधीसाठी ओमान जे आहे युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर काउन्सिलवर जे आहे निवडून गेलेला आहे बघा. आणि मानव आणि त्याचा पर्यावरणाचे संबंध सुधारण्यासाठी 1971 मध्ये मॅन अँड द बायोस्फिअरची जी आहे तर ती स्थापना करण्यात आली होती. हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहेत. सो बेसिकली मॅन अँड बायोस्फिअर जे आहे तर हा खूप खूप महत्वाचा जो आहे तर तो एक प्रोजेक्ट आहे बघा युनेस्कोच्या अंतर्गत, की आपलं पर्यावरण असेल आणि त्याला माणसाला जे आहे जोडणं तिच्यामध्ये, त्याचा रोल, तो हा एक महत्वाचा याच्यात मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, मॅन बायोस्फिअर प्रोजेक्ट नंतरचा पुढचा जो प्रश्न आपला, ओमान तिच्यामध्ये आलाय म्हणून हा प्रश्न विचारला होता. मुद्न्योमा जो एअरफोर्स आहे बघा, एअरफोर्स स्टेशन जे आहे मुद्न्योमा एअरफोर्स स्टेशन नव्याने आलेलं आहे बघा हे, तर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. सो हे चुकीचं आहे बघा, हे ऍक्च्युली लडाखमध्ये आहे. ओके, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे जिथं जिथं आहे ते काढून टाका. उत्तर जे आहे तुमचं ब आणि क जे आहे बघा, सर्वोच्च हवाई दल तळापैकी एक आहे भारतातल्या, आणि उधमपूर भारतीय हवाई दलाच्या नॉर्दर्न कमांडचं जे आहे ते मुख्यालय आहे. सो 34 जे आहे
सो याचं उत्तर आहे एक ब आणि क. त्याच्यानंतर 35 जो आहे बघा मित्रशक्ती. आता मित्रशक्ती जो आहे तर तो श्रीलंका आणि इंडिया यांच्यामधला जो आहे तर तो एक युद्धाभ्यास आहे. आणि हिच्यामध्ये आता 2025 ची जी आवृत्ती बघा याची ही 11वी आवृत्ती होती, हे बरोबर आहे. आणि श्रीलंका आणि भारत यांच्यातला हा एक लष्करी सराव आहे. बेळगाव कर्नाटक इथल्या फॉरेन ट्रेनिंग नोड इथं याचं जे आहे तर ते आयोजन करण्यात आलं होतं. सो तीनही स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहेत बघा, वरील सर्व किंवा ऑल ऑफ द अबो. त्याच्यानंतर 36 नंबरचा जो प्रश्न आहे बघा आपला हा स्पोर्ट्स संबंधीचा आहे. आपल्याला स्पोर्ट्स वरचे प्रश्न सुद्धा जे आहे विचारलेले दिसून येतात. आणि हा जो प्रश्न आहे बघा रॉजर फेडरर संबंधीचा आहे आणि भारतातले पण प्लेयर जे आहेत बघा याच्यामध्ये. ओके, लिएंडर पेस. रॉजर फेडरर जे आहे तर इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये त्याची एंट्री झालेली आहे आणि म्हणून ही न्यूज होती. लिएंडर पेस आणि विजय अमृतराज जे आहे बघा हे पहिले एशियन आहेत जे इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये 2024 मध्ये गेले होते. सो बेसिकली दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. आशियामधून लिएंडर पेस, विजय अमृतराज आणि रॉजर फेडररची नवीन एंट्री आहे बघा. देन बुकर पुरस्कार जे आहेत बघा सो 2025. आता बुकरवर ऑलरेडी भरपूर वेळा प्रश्न आहे. बुकर आपल्यासाठी जे आहेत रुटीन विचारले जातात आणि बुकर पुरस्कारामध्ये जे आहे की त्या वर्षाचा पुरस्कार कुणाला मिळाला आहे, पुस्तक वगैरे त्याचा विषय. तो डेव्हिड झॅले यांना 2025 चा बुकर पुरस्कार मिळाला, बरोबर आहे बघा. पुरस्कार विजेते जे काही त्यांचं कादंबरी आहे तिचं नाव काय आहे, फ्लेश. त्या कादंबरीचं नाव फ्लेश आहे, हेही बरोबर आहे बघा. कादंबरी इस्तवान नावाच्या हंगेरियन स्थलांतरित व्यक्तीभोवती फिरते है ना. आंद्रे इस्तवान जर तुम्हाला आठवत असेल है ना 3 इडियट मधला. कादंबरी केवळ आर्थिक प्रश्नांवर लक्ष देते, हे चुकीचं आहे बघा. नॉट ऑनली इकॉनॉमिक, बाकीच्या गोष्टी पण ते बघतं. तिच्यामुळे आन्सर इज ए, बी अँड सी. हिच्यामध्ये डी जे आहे ते चुकीचं आहे आणि तिच्यामध्ये त्यांनी फोकस कशावर केलेला आहे की ऑनली इकॉनॉमिक हा सिनेरिओ याच्यात नाही. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे मिस युनिव्हर्स संबंधीचा प्रश्न आहे बघा की मिस युनिव्हर्स 2025. आता मिस युनिव्हर्स 2025 चा जर सिनेरिओ आपण बघितला तर त्यामध्ये मेक्सिकोच्या फातिमा बोश या मिस युनिव्हर्स 2025 आहे. मिस युनिव्हर्सची 74वी आवृत्ती थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स ठरलेल्या भारतातल्या पहिल्या विजेत्या होत्या. सो अ ब क. 1990च्या दशकामध्ये भारतामधून जे आहे मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड त्यांची लाईन लागली होती बघा. त्याचं कारण पण होतं की भारतामध्ये या ज्या ब्युटी कंपन्या होत्या या ब्युटी कंपन्यांना जे आहे पाय पसरवायचे होते. सो दॅट त्यांनी भारतामधल्या कित्येक लोकांना हे दिलेत सगळे. शेवटी सौंदर्य जे आहे ते तुमचं स्वतःची वैयक्तिक बाब आहे, पण याच्या मागचं जे गणित आहे ते बऱ्यापैकी जे आहे की कमर्शियलायझेशन जे आहे बघा या कंपन्यांच्या बाबतीमधला, तर तो मुद्दा येतो. उत्तराखंड नंतर समान नागरी कायदा लागू करणारं भारतातलं दुसरं राज्य कुठलं आहे बघा, तर उत्तर जे आहे गुजरात जे आहे. आता समान नागरी कायदा म्हटल्यानंतर आर्टिकल 44 आणि गोवा जे आहे तर ते स्वातंत्र्याच्या आधीच तिथं जे आहे समान नागरी कायदा. सो गोवा स्वातंत्र्याच्या आधी, स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड 2 नंबरला आता जे आहे तर ते गुजरात. ओके, देन सोशल मीडियावर जे आहे मुलांना बंदी घालणारा पहिला आशियाई देश जो आहे तो कुठला आहे बघा. सो साऊथ एशियन नेशन पहिला तर तो इंडोनेशिया आहे. आपण ऑस्ट्रेलियाचं ऑलरेडी उदाहरण बघितलं होतं. त्यानंतर आंध्रा, तेलंगणा सारखी राज्य जी आहे ती पण विचार करतायत की आपण हे केलं पाहिजे वगैरे वगैरे. ओके, त्याच्यानंतर जे आहे बघा पुढचा जो प्रश्न आहे, जगातली पहिली केवळ माल वाहतूक करणारी बुलेट ट्रेन कुणी सुरू केली, जपानने सुरू केलेली आहे, बरोबर आहे. आणि ही वेस्ट नाही ईस्ट जपाननी जे आहे जपान रेल्वे कंपनी सुरू केलेली आहे. सो हिच्यामध्ये फक्त अ हे याचं उत्तर आहे बघा. 41 फक्त अ. त्यानंतर जे आहे 42 चा जर आपण विचार केला, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च द्वारे मिशन मोड उपक्रमाअंतर्गत बिहारच्या केंद्रपाडा जिल्ह्यामध्ये जे आहे पहिलं स्मार्ट विलेज जे आहे कुसुमपूर. सो आता हे बिहार आहे का, तर नाही, ओडिसा राज्यामधला आहे. त्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते गेलं. हिच्यामध्ये CSR संशोधन संस्था स्थानिक प्रशासन अंमलबजावणीवर जे आहे फोकस करेल आणि एकमेकांना तिच्यामधून हे हेल्प करेल. सो आन्सर तिच्यामध्ये जे आहे तर ते फक्त ब आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे अर्कू जे आहे बघा त्याचा प्रश्न पुढचा आहे. अर्कू कौनी. अर्कू कौनी जे आहे बघा आंध्र प्रदेशद्वारे हा सुरू झालेला आहे
आणि आदिवासी भरड धान्य आधारित मेनू जे आहेत बघा त्याच्यावर फोकस आहे. सामुदायिक पारंपरिक भरड धान्य आधारित आहार जो आहे तो आपल्या संस्कृतीत आणणं हे याच्यामध्ये आहे. सो आरकू कवनी जे आहे तर हा खूप महत्वाचा एक प्रोजेक्ट आहे जो आपल्याला आपल्या ट्रायबल कम्युनिटीज बरोबर जोडतो. तीनही स्टेटमेंट जे आहे याचे बरोबर आहेत बघा. ओके, नेक्स्ट वन जे आहे, भारताचं पहिलं इंडोर ॲथलेटिक्स आयोजन भुवनेश्वर मधल्या कलिंगा इंडोर स्टेडियम मध्ये करण्यात आलं होतं आणि याचं आयोजन ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केलेलं आहे. सो आता बघा जिथं जिथं तुम्हाला पहिलं काहीतरी घडताना दिसतंय तर त्या गोष्टी जरा जास्त मॅटर करतात बघा इथं, आणि त्याच्यामुळे ए अँड बी दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळेस करंट बघतो किंवा आता आपण रिव्हिजन करतोय करंटचे, तर मग त्याच्यामध्ये जेव्हा आहे की हे पहिलं आहे नव्याने होत आहे तर त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ऑस्कर 26 जे आहे बघा 2026 याची जी 98वी आवृत्ती होती लॉस एंजेलिस मध्ये जे आहे बघा बॉल्बी थिएटर मध्ये जे आहे याचं आयोजन झालं होतं. आणि दुसरा जो याच्यातला मुद्दा आहे हे बरोबर आहे बघा याच्यामध्ये, वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. याच्यासाठी जे आहे पॉल थॉमस अँडरसन यांनी जे आहे सर्वोत्कृष्ट डिरेक्टर और दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला, हेही बरोबर आहे. मायकल बी जॉर्डन यांनी सिनर्स चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि जेस बकली यांनी हॅमलेट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. आता याच्यावरून एक आहे की ऑस्कर पुरस्कार असतील, नॅशनल अवॉर्ड्स असतील, तर त्याच्यात बेस्ट मूवी, बेस्ट समजा तिच्यामध्ये ऍक्टर, ऍक्ट्रेसेस, डिरेक्टर हे तुम्ही करणं अपेक्षित आहे. नीरज घेवान दिग्दर्शित होम बाउंड ऑस्कर मध्ये जे आहे आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट झालेला एकमेव भारतीय चित्रपट होता, हे बरोबर आहे. आन्सर इज ए, बी, सी अँड डी सगळे जे आहेत बघा ऑस्कर 2026 बद्दल जे आहे तर ते हे बरोबर आहे. आता करंट संबंधी तुमचा जो कन्सर्न आहे तो क्लिअर झालेला आहे. करंटच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आहे युट्यूबवर आपले सेशन सुरू आहेत, ते मिस करू नका. ते सेशन्स नीट करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये हेल्प होईल बघा. ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या टेस्ट नंबर 11 या टेस्ट मधील इतिहास या विषयांचे प्रश्न आणि त्याची उत्तरं जे आहेत तर त्याचा आपण अनालिसिस आज बघणार आहे. त्यातला जो पहिला प्रश्न इतिहासाचा किंवा टेस्ट मधला तुमचा जो 46 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, की गांधार कला शैली याच्या संदर्भात कोणती विधानं जे आहेत तर ते बरोबर आहेत असं ते तुम्हाला विचारलेलं आहे. कोणती विधानं जे आहेत तर ते बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, की भारतीय आणि पर्शियन कला शैलींचे एक अद्वितीय मिश्रण होते की ज्याला प्रामुख्याने कुशाण राजांनी आश्रय दिला. आता तुम्हाला माहिती आहे ही जी गांधार शैली बघा, गांधार रिजन जो आहे याला ग्रीको बॅक्ट्रियन इन्फ्लुएन्स जे आहे, ग्रीको बॅक्ट्रियन इन्फ्लुएन्स आपण मानतो. पर्शियन इन्फ्लुएन्स वगैरे आहे का, नाही तर अ स्टेटमेंट असंही रॉंग आहे बघा. जिथं जिथं आहे तुम्हाला बरोबर विधान विचारलेलं आहे, डायरेक्ट उत्तरापर्यंत जे आहे ते तुम्ही जाताय, पण तरी एकदा जसं ग्रीको रोमन वैशिष्ट्यांचं दाखवले तर हे विधान दुसरं बरोबर आहे बघा, ज्यामध्ये वेव्ही हेअर जे आहेत, कुरळे केस असतील, स्नायुयुक्त मस्क्युलर बॉडी जे आहे ते दाखवण्यात आहे, हे दुसरं विधान बरोबर आहे बघा. ब्ल्यू सिस्ट जे आहे, ब्ल्यू स्टोनचा वापर जो आहे तर तो याच्यामध्ये केलेला तुम्हाला आढळतो बघा. तर ते ब असेल किंवा हॉलो जे असेल बघा, मागून लाईट आलेल्यासारखं ग्रीक गॉड सारखं बुद्धांना दाखवण्यात आलेले. तर अशा ज्या गोष्टी आहेत बघा, किंवा जे लीन बॉडी वगैरे आपण म्हणतो तर त्या दाखवण्यात आल्या, किंवा बुद्धांनी जो एक प्रकारे वेस्ट कोट किंवा ते एक ज्या पद्धतीनं जे बघा अफगाणिस्तान किंवा त्या ग्रीक रिजन मध्ये जसं ते कोट ओव्हरकोट घातला जातो बघा तसं बुद्धांना दाखवलेलं आहे. ब आणि क विधान बरोबर आहेत. अ जे आहे तर ते भारतीय आणि ग्रीको रोमन किंवा ग्रीको बॅक्टेरियन ज्याला म्हणतो आपण हे तिथं पाहिजे होतं. ओके, तर ते अ विधान फक्त चुकीचं आहे, त्यामुळे उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 2 फक्त ब आणि क विधान बरोबर आहे हे याच्यामध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बंगालचं पाल घराण्याबाबत जे आहे तर खालीलपैकी कोणते विधान किंवा विधानं जे आहेत तर ते बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलंय. धर्मपालने विक्रमशिला युनिव्हर्सिटीची स्थापना केली की जे बौद्ध शिक्षणाचे केंद्र होते. विक्रमशिला युनिव्हर्सिटी असेल बघा, किंवा सुरुवातीला बिहारमध्ये स्थापना असलेली नालंदा असेल तर नालंदा जे ती गुप्तांच्या कालखंडात झालेले. विक्रमशिला जे आहे ते पाल घराणं जे आहेत तर त्यांनी स्थापन केलेलं तुम्हाला दिसून येतं की बौद्ध केंद्र जे आहेत दोन्ही पण होते. पाल हे प्रामुख्याने हीनयाना बौद्ध. आता बंगालवाला जो रिजन आहे बघा, ह्या बंगालवाला रिजन इट इज मोर कनेक्टेड टू तिबेट, त्यामुळे इथं तिबेटन बुद्धिझम किंवा याला तुम्ही वज्रयान ज्याला म्हणतो आपण हे दिसून येतं. हीनयान वगैरे दिसणार नाहीये. हीनयान चुकीचे बघा,
पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं हिनयान बौद्ध धर्म नाही, तिथं वज्रयान तुम्हाला दिसून येईल किंवा महायान वज्रयान असं तुम्ही जाऊ शकता. हिनयान तर ऑब्व्हियसली तिथे येणार नाहीये. हिनयान म्हणजे काय, ज्याला तुम्ही म्हणता की जे कट्टर थोडेसे राहिले की ओरिजिनल एकदम बुद्धांची टीचिंग आहे ते आहे असेच फॉलो, त्याच्यामध्ये अजिबात मॉडिफिकेशन नाही, तर ते लोक हिनयान आहेत. पाल लोक जे तर ते एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की महायान वज्रयान या कॅटेगरीमध्ये जातील. जास्त वज्रयान तिबेटन बुद्धिझम आपण म्हणतो. अरब व्यापारी सुलेमान आणि त्याच्या वृत्तांतात जे आहे तर ते पाल साम्राज्याचा उल्लेख जे आहे तर ते रुहमा असा केलेला तुम्हाला आढळतो. ओके, तर इथं बघितलं तुम्ही ब विधान जे आहे बघा, ब विधान जे आहे तर ते असंही चुकीचं येत होतं. आणि क जे विधान आहे बरोबर आहे की पालांचा उल्लेख जे आहे, अल सुलेमान नावाचा जो व्यापारी आहे तर त्याने काय केला होता, पालांचाच उल्लेख जे आहे तर ते रुहमा असा केलेला आढळतो. ओके, त्याच्यानंतर बघा 48 नंबरचा क्वेश्चन, वातापीचे चालुक्य किंवा बदामीचे चालुक्य यांच्या बाबत खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने जे आहेत तर ते बरोबर आहेत असं तुम्हाला विचारले. पुलकेशीन दोनने चीनी राजा ह्युएनसांगच्या चालुक्य प्रदेशावरील आक्रमणावेळी ह्युएनसांग काय चीनी राजा वगैरे नाहीये कोणता. ह्युएनसांग कोण आहे, एक चायनीज ट्रॅव्हलर आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. बघा इथं स्टेटमेंट चुकीचं होतं ऑब्व्हियसली. कोणतं विधान बरोबर आहे, अविधान तर कुठंच बरोबर नाही. डायरेक्ट उत्तरापर्यंत मी इथं जाता, पण तरी आपण बघूया. ऐहोळ पट्टदाखल यातील मंदिरं हे वेस्टर शैलीचं प्रतिनिधित्व माहिती आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्या. पल्लव राजा नरसिंहवर्मन फर्स्ट याने राजधानी वातापी जिंकली. आणि नरसिंहवर्मन फर्स्ट जो असेल बघा, याचं म्हणजे युपीएससीने आता महेंद्रवर्मन फर्स्ट यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. वत्त कीर्ताल या प्रॅक्टिसवर प्रश्न विचारलाय, तो पण त्या राजांच्या निगडीत आहे बघा. त्याच महेंद्रवर्मन फर्स्ट यांना जे ते चालुक्य राजा जो आहे पुलकेशीन दुसरा याने हरवलं होतं. जसं ज्या चालुक्य राजा पुलकेशीन दोनने हर्षवर्धनला हरवलं तसं महेंद्रवर्मनला देखील हरवलं होतं. नंतर त्याचाच बदला जे आहे महेंद्र आपल्या वडिलांचा, तर तो नरसिंहवर्मन फर्स्ट घेईल आणि डायरेक्ट त्यांची राजधानी जी असेल वातापी, ते वातापी जिंकून घेईल किंवा बदामी जिंकून घेईल. म्हणूनच त्याला टायटल देखील आहे बघा या नरसिंहवर्मन फर्स्टला, वातापी कोंडा. कोंडा म्हणजे कॉन्करर, बरोबर. तर ते त्यांनी ती जिंकली, उद्ध्वस्त केली ती. हे दोन्ही बरोबर आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे जागतिक वारसा स्थळ. ब आणि क विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 जे आहे तर ते याचं करेक्ट आन्सर येईल. बरोबरच विचारलेलं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर बघा संगम काळातील अर्थव्यवस्था तुम्हाला त्याच्याबद्दलची कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारले. यवन म्हणजे ग्रीक आणि रोमन भारतीय व्यापारी जे भारतीय मिरीच्या बदल्यात सोने. यवन हा शब्द ग्रीक आणि रोमन लोकांनाच वापरलाय बघा. केबीसी मध्ये विचारलेला प्रश्न होता बघा ऍक्च्युअल मध्ये. ओके, जे म्हणजे बघा जसं ते मिरी जे असेल बघा ब्लॅक पेपर, या ब्लॅक पेपरला मुळातच एक नाव होतं, त्याला म्हटलं जायचं यवनप्रिया. यवनप्रिया म्हणजे यवनांना प्रिय असलेलं, डिअर टू दी यवन्स म्हणजे डिअर टू दी ग्रीक्स. थोडक्यात या व्यापारी हे त्याच्या बदल्यात जे आहे ते सुवर्ण मुद्रा द्यायची आणि हे घेऊन जायचे. थोडक्यात भरपूर जे आहे तर ते भारताला याच्यामधून बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे भारताच्या फेवर मध्ये दिसून येतो. पहिलं तर विधान बरोबर आहे बघा. पूर्व किनारपट्टीवरील जे आहे तर ते अरिकामेडू हे भारतीय किंवा रोमन व्यापाराचे एक मोठे केंद्र होते. आता अरिकामेडू जे आहे बघा तर ते पूर्व किनारपट्टीवर आहे का, तुम्हाला माहिती आहे की पूर्व किनारपट्टीवर अरिकामेडू दिसत नाही. मग अरिकामेडू जे आहे तर ते तुम्हाला कुठं दिसून येतं, भारताच्या अरिकामेडू जे आहे ते म्हणजे आताचं थोडक्यात कुठलं पुडुचेरीच्या ठिकाणी तुम्हाला हे अरिकामेडू वगैरे दिसून येईल, म्हणजे जे बरोबर येईल बघा. आणि प्राचीन भारतीय तमिळ समाजात वेळ मोजण्याचे एकक म्हणून वेली ही संकल्पना वापरली आहे. वेली ही संकल्पना जी आहे तर ते जमीन मोजताना जे आहे ते वापरली जायची. वेली ही संकल्पना वेळ मोजण्याचे एकक आहे का, नाही. क विधान जे आहे ते क विधान चुकीचे. अ आणि ब फक्त. अरिकामेडू म्हणजे काय, आजचं पॉंडिचेरी वगैरे, बरोबर, म्हणजे पूर्व ठिकाणीच आहे. पूर्व पश्चिम मध्ये कन्फ्युज चालू तुम्ही समजा, तर पूर्व ठिकाणी जे आहे तर ते अरिकामेडू येईल. म्हणजे अरिकामेडू भारतीय रोमन व्यापाराचे मोठे केंद्र होते, बरोबर आहे बघा. तसंच यवन म्हणजे ग्रीक किंवा रोमन व्यापारी मिरीच्या बदल्यात सोन देत होते. अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहे. वेली हे एकक जे आहे तर ते लँड मेजरमेंटची पद्धत आहे ना की वेळ मोजण्याची. त्याच्यामुळं क विधान जे आहे ते चुकीचं ठरतं आणि मग
1 नंबर जे असेल ते त्याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ते तुम्हाला दिसून येईल बघा. ओके. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी जोड्या दिलेल्या तर कोणत्या जोड्या बरोबर जुळल्यात असं तुम्हाला सांगायचंय की त्याच्यामध्ये वर्किंग मेन्स क्लब शशीपाद बॅनर्जी यांनी स्थापन केले. मला वाटतं 1872 वगैरे मध्ये स्थापन केलेले वर्किंग मेन्स क्लब वगैरे आहे. नॅशनल सोशल सर्व्हिस लीग एन एम जोशी यांची ही लीग आहे बघा. एन.एम. लोखंडे नाही, एन.एम. लोखंडे म्हणजे हे एन.एम. जोशी म्हणजे नारायण मल्हार जोशी. एन.एम. लोखंडे म्हणजे कोण आले? सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते की जे कामगार चळवळीचा प्रणेता ज्यांना म्हणून आपण ओळखतो किंवा बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन सारखी संघटना काढणारे लोखंडे. नॅशनल सोशल सर्व्हिस लीग जर म्हणलं तर हे 1911 वगैरे मध्ये एन.एम. जोशी दिसून येते. मग ब जोडी तर चुकीची ऑब्व्हियसली. ब जोडी जी आहे तर ते चुकीची. अ आणि क उत्तर आहे. तरी मद्रास लेबर युनियन 1918 मध्ये स्थापन झाली. बी.पी. वाडिया यांनी निर्मित केली. तर हे जोडी बरोबर आहे. अ आणि क जोड्या बरोबर आहेत. ब जोडी जी आहे ती एन.एम. जोशी पाहिजे. ओके. त्याच्यानंतर बघा 51 नंबरचा क्वेश्चन. मुघल चित्रकलेच्या बाबतीमध्ये जे आहेत तर ते कोणते विधान बरोबर आहेत? मीर सय्यद अली आणि अब्दुस समाद. अब्दुस समाद पाहिजे बघा. यांना हुमायूनने सफाविड दरबारात बरोबर आहे. हे दोनच पेंटर आहेत. थोडक्यात वेगळ्या पद्धतीने विचारले. हेच दोन ते पेंटर आहेत जे पर्शियामधनं म्हणजे सफाविड दरबारातनं जे आहे तर ते त्यांनाच आणलं होतं. तर विधान बरोबर आहे. जहांगीरच्या काळात जे आहे व्यक्तिचित्रण बरोबर, पोर्ट्रेट पेंटिंग आणि यूज ऑफ हॉलो डिवाइन लाईट बरोबर आहे. ते जहांगीर स्वतःच एक मोठा चित्रकार तुम्हाला दिसून येतो. आणि पोर्ट्रेट पेंटिंग जे आहेत व्यक्तिचित्र थोडक्यात जे काढण्याची शैली तिथं जास्त पीकला पोहोचलेली तुम्हाला. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. हमजानामा हा सम्राट अकबराच्या जीवनाचा सचित्र वृत्तांत होता. हमजानामा हे अकबराच्या काळात जे आहे तर त्याचं इलिस्ट्रेशन म्हणजे त्याची रचना जी आहे तर ती इथं करण्यात आली. पण हमजानामा जे आहे बघा तर ते अकबराचं जीवन वगैरे नाहीये. तर पैगंबरांचे मला वाटतं पुतणे जे आहेत बघा हमजा अमीर यांच्या जीवनाचा सगळा जो चित्रमय जे सगळं आपण म्हणू शकतो की पुस्तक आहे तर ते त्यांचं जीवन तुम्हाला दिसून येतं. हमजा अमीर यांचं. दिस इज नॉट रिलेटेड टू अकबर म्हणजे किंवा अकबराचं जीवन त्याच्यामध्ये नाही. अकबराच्या कालखंडात हे हमजानामा जे आहे त्याचं रिकलेक्शन जे आहे तर किंवा नव्याने ते कलेक्शन करण्यात आलं. पण ते त्यांच्या जीवनाशी अकबराच्या जीवनाशी निगडीत नाहीये. ओके. ते वाचताना बऱ्याच वेळा कन्फ्युज होऊ शकतं म्हणूनच हे तुम्हाला टाकलेले. अ आणि ब जे आहेत तर ते बरोबर आहे बघा. क जे आहेत तर ते हमजानामा हे अकबराच्या जीवनाचा नाही. अकबराच्या कालखंडात हमजानामा रचलं वगैरे गेलं. पण हमजानामा जो प्लॉट आहे तर तो हमजा अमीर यांच्या म्हणजे पैगंबरानंतर पुढच्या पिढीमध्ये जे आहे तर ते कशा पद्धतीनं त्यांनी पॉलिटिकल कॉन्क्वेस्ट केले वगैरे त्यांनी आखलेल्या मोहिमा त्यांचा जीवन वृत्तांत हमजा अमीर यांचा तर ते त्या हमजानामामध्ये दिलेलं तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे अ आणि ब जे आहे ते बरोबर आहे. क चुकीचं तुम्हाला दिसून येतं. त्याच्यानंतर बघा परत एकदा मिडिवलचा प्रश्न की छत्रपती शिवरायांच्या काळातील मराठा प्रशासनाबाबतीत कोणते विधान बरोबर आहे? अष्टप्रधान मंडळ हे औपचारिक मंत्रिमंडळ होते जिथे निर्णय बहुमताने घेतले जात असत. ओके. वॉज अ फॉर्मल कॅबिनेट वेअर डिसिजन वेअर टेकन बाय अ मेजॉरिटी वोट. चौथ हा शेजारील प्रदेशांमधून बदल्यात गोळा करा 1/4 जमीन महसूल होता. चौथ ते माहिती दे बघा. सरनौबत हा गुप्तहेर खात्याचा प्रमुख वगैरे होता का? सरनौबत थोडी ना म्हणायचे त्याला बरोबर. ओके. तो तर ते तुम्हाला माहिती. ब ऑब्व्हियसली बरोबर आहे बघा. म्हणजे ब सगळीकडेच आहे बरोबर. क चुकीच आहे तुम्हाला माहिती आहे बघा. क येणार नाही. ब बरोबरच आहे. अ बरोबर आहे का? निर्णय बहुमताने वगैरे घेतले जात होते का? अष्टप्रधान हे सल्लागार मंडळ आहे. ते काय तुम्हाला तिथे निर्णय बहुमताने वगैरे घेतले जायचे आणि जास्त जे होणार ते असं काही तुम्हाला दिसणार नाही. शेवटी काय राजेशाही व्यवस्था आहे आणि औपचारिक मंडळ हे आहे आणि ते फक्त काय सल्लागार मंडळ आहे. इथं निर्णय बहुमताने वगैरे असं काही नाहीये. अविधान पण जे आहेत तर ते चुकीचंच तुम्हाला दिसून येतं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे असेल फक्त ब विधान बरोबर एवढं एकच स्टेटमेंट जे आहे तर ते याच्यामध्ये बरोबर आहे. चौथ म्हणजे गुप्तहेर सरनौबत वगैरे कोणाला म्हणायचे? नेव्हीच्या प्रमुखाला जे आहे तर ते सरनौबत वगैरे म्हटलं जायचं बघा. तारखेल सरनौबत. ओके. त्यानंतर बघा सत्येंद्रनाथ टागोर बरोबर यांच्या संदर्भात कोणतं विधान जे आहे ते बरोबर विचारले. पहिलं स्टेटमेंट आहे ते ब्राह्मण समाजाचे सदस्य होते
आणि दुसरं आहे ते ICS अधिकारी बनणारे पहिले भारतीय होते बघा. आता सत्येंद्रनाथ टागोर पहिले ICS अधिकारी वगैरे आपल्याला माहित असतं, बरोबर. परंतु जे आहेत ते ब्राह्मण समाजाचे सदस्य होते का? जसं ब्राह्मण समाजाशी निगडीत व्यक्ती जे आहेत टागोर घराण्याशी जे आहेत, तर ते मी म्हणेल द्वारकानाथ टागोरांचा एक प्रकारे सल्ला होता राजाराम मोहन रॉय यांना, किंवा त्यांच्याशी निगडीत होते. त्याच्यानंतर तुम्हाला देवेंद्रनाथ टागोर तर माहितच आहे. त्याच्यानंतर जे आहेत तर ते पुढची पिढी त्यांच्यातली ओके ती म्हणजेच रवींद्रनाथ नंतर जे आहे ते त्यांचे पुतणीच समजा आई सत्येंद्रनाथ टागोर वगैरे ते पुढची पिढी हे देखील ब्राह्मण समाजाचे सदस्य होते. कदाचित आपल्याला असं वाटतं की नाही ते सिव्हिल सर्व्हिस आहे, सिव्हिल सर्वंट आहेत किंवा बनले मग ते ह्याचे सदस्य वगैरे असे ते आजच्या मॉडर्न डेमोक्रेसीमध्ये आलं. ते ब्राह्मण समाजाचे सदस्य होते आणि ICS पण बनले होते. कोणते विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधान जे आहेत तर ते याच्यामध्ये बरोबर आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा बंगालमधील दुहेरी शासन व्यवस्था डायरची जी होती बघा क्लाईव्हच्या काळात, तर ते कोणतं विधान जे आहे ते बरोबर आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे महसुलाचे अधिकार होते, तर नवाबाकडे निजामाचे अधिकार होते, बरोबर. अत्याधिक महसूल मागणीमुळे 1770च्या बंगालच्या भीषण दुष्काळाला हे कारणीभूत ठरले, बरोबर आहे. की ड्युअल गव्हर्नन्स जे आहे त्याच्यामुळे जे तर ते शेतीचं उत्पादन वगैरे घटलं होतं. 1770ला खूप मोठा भयानक पद्धतीने बंगालमध्ये दुष्काळ पडला. वॉरेन हेस्टिंगने सुरू केली आणि रॉबर्ट क्लाइव्हने व्यवस्था, हे उलट झालंय. रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली आणि हेस्टिंगने रद्द केली. म्हणजे ऑब्विसली जे आहे तर ते चुकीचं आहे. कोणतं विधान बरोबर आहे? चुकीचे चुकले. फक्त ब तर विधान बरोबरच आहे आणि अविधान देखील तुम्हाला बरोबर दिसून. याला तर दुहेरी शासन जे आहे ते म्हटलं जातं की महसूल व्यवस्था जी आहे तर त्यांनी काय केली होती स्वतःकडे ठेवण्यात आली. तर निजामत जे आहे ते सगळं प्रशासन नवाबाला दिलेलं होतं. ओके. म्हणजे आणि ब दोन्ही बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ते असेल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 55 नंबरचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत स्प्लिट याबाबत कोणतं विधान जे बरोबर आहे? अधिवेशनाचे अध्यक्षपद आणि स्वदेशी किंवा बहिष्कारचा विस्तार हे वादाचे मुख्य कारण. दोन्ही पण कारण जे ही मुख्य कारण आहेत. मवाळांना जहालांना त्यांच्या बाले किल्ल्यापासून दूर ठेवण्यासाठी हे अधिवेशन नागपूरला घ्यायचे होते. ओके. सुरुवातीला जे बघा नागपूर याची निवड करण्यात आली होती, पण असं केलं तर ते टिळक जे आहे तर तिथं अध्यक्ष बनू शकत होते. कारण नियम असा आहे, तुम्हाला सांगितलंय माग आपण बऱ्याच वेळा लेक्चर मध्ये, की नागपूर जे ते तेव्हा मध्य प्रांतात येत होते आणि टिळक जे आहेत तर ते तत्कालीन बॉम्बे प्रांतातून येत होते. त्यामुळं ते नागपूरला जर घेतलं असतं तर टिळक होऊ शकत होते. त्यामुळे मवाळांना असं वाटत होतं की नागपूरला नको व्हायला तर ते सुरतला करू, म्हणजे टिळक जे आहेत बॉम्बे प्रांतातून येणार आहे ते आपल्या होम स्टेटमध्ये किंवा होम प्रांतामध्ये जे आहे ते होऊ शकत नाही. हे नागपूरला घ्यायचे होते का? तर नाही. जहालांना जे आहे तर असं वाटत होतं की हे नागपूरला व्हावं. मवाळांना असं वाटणं ऑब्विसली ते पॉसिबल नाहीये, तर ते येणार नाही बघा. अखेरीस जे आहेत रासबिहारी घोष यांनी अधिवेशनाचे अध्यक्षपद, हे तर माहिती आहे तुम्हाला की रासबिहारी घोष झाले आणि मग तिथं सुरतमध्ये कसं ते जहालांना जे आहेत तर ते काँग्रेसमधून वगैरे काढण्यात आलं वगैरे. तर क आणि अ जे आहेत, अ आणि क हे दोन्ही बरोबर आहेत बघा. ब विधान जे आहे तर ते चुकीचे. तर ते लास्टला जे ते जहालांना हे नागपूरला घ्यायचं होतं. मवाळांना हे जहालांना बाले किल्ल्यापासून दूर ठेवण्यासाठी अधिवेशन त्यांनी सुरतला घेतलं. ओके. तर ऑब्विसली जे आहे तर ते अ आणि क विधान जे आहे ब चुकीचे. अ आणि क ऑप्शन नंबर 3 जे असेल ते, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते असेल. त्याच्यानंतर बघा गदर चळवळीच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान जे आहे तर ते बरोबर आहेत असं विचारलं. अमेरिका आणि कॅनडातील पंजाबी भारतीयांनी स्थापन केलेली एक क्रांतिकारी चळवळ, ऑब्विसली बघा हे तुम्हाला माहितीच आहे. जसं तुम्हाला ते नाव पण सांगितलं होतं बघा, पॅसिफिक कोस्ट हिंदी असोसिएशन. पॅसिफिक कोस्टला हे दोन्ही पण आलं, अमेरिका कॅनडा. त्यानंतर ही चळवळ पूर्णपणे धर्मनिरपेक्ष होती. तिचा गदर साप्ताहिकाच्या शिरोभागी ब्रिटिश राज्याचा शत्रू असे ते लिहिलेलं, बरोबर आहे. एनिमी ऑफ द एम्पायर असं ते लिहिलं असायचं त्याच्या टायटलला. पहिल्या महायुद्धादरम्यान या चळवळीने भारतात समन्वित
जे आहेत म्हणजे कोऑर्डिनेटेड आर्म्ड रिव्हॉल्ट जे आहेत यशस्वीपणे घडवून आणायचा होता, पण गद्दारीमुळे जो आहे तर हा फसला. जसं तुम्हाला माहिती आहे की गदरच्या वेळेस जे आहे तो असेल पहिल्या महायुद्ध आणि कोमागाटामारू इन्सिडेंट असेल, या दोन्हीचा बदला म्हणून जे आहे तर ते यशस्वी घडवून आणायचा होता पण तो फसतो. तो विधान चुकीचे, अ आणि ब बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 जे असेल ते त्यामुळे करेक्ट आन्सर आहे. घडवून आणू नाही शकले ते, घडवून म्हणजे घडवून आणू शकले नाही तरी गदर चळवळीचा इम्पॅक्ट जो आहे तर तो मोठ्या प्रमाणावरती पुढच्या क्रांतिकारी चळवळींवरती तुम्हाला दिसून येतो, याच्याबद्दल काही शंका नाहीये. पण ते घडवून नाहीत आणू शकले कारण ते ट्रेचरी किंवा गद्दारी मोजे आधीच ब्रिटिशांना याचा सुगावा वगैरे लागला आणि तुम्हाला ते माहिती आहे डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट वगैरे ते 1915 वगैरे लावली होती. त्याच्यानंतर बघा श्रीनारायण गुरु यांच्या नेतृत्वाखालील आरवीपुरम मुवमेंट यांच्या बाबत जे आहेत तर ते कोणतं विधान जे आहेत तर ते बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलं. याची सुरुवात नारायण गुरूंनी शिवपिंडाची स्थापना करून केली, ज्याद्वारे त्यांनी कर्मकांडावरील ब्राह्मणांच्या मक्तेदारीला आव्हान दिलं. ऍक्च्युअल मध्ये काय हे त्यांनी स्वतः म्हणजे वाई ब्राह्मण्स वुड ओनली इन्स्टॉल दी मूर्ती, जसं म्हणतो ना आपण की आयडल जे तर तेच काय इस्टॅब्लिश करणार, पूजा तेच का करणार, म्हणून नारायण गुरूंनी स्वतः हे शिवपिंडाची स्थापना केली. बरोबर आहे बघा. माणसासाठी एक जात एक धर्म एक देव ही घोषणा देखील नारायण गुरूंचीच आहे. ही चळवळ जी आहे प्रामुख्याने इळावा किंवा इजबा समुदायाच्या उन्नतीवर जे आहेत तर ते केंद्रित होती. तर तिन्ही जे विधान जे आहेत तर ते याच्यामध्ये बरोबर तुम्हाला दिसून येतात. अ, ब आणि क तीन विधान जे आहेत ते याच्याबाबत बरोबर तुम्हाला दिसून येईल. केरळ मधलंच तुम्हाला दिलेलं आहे. एक जात एक धर्म एक देव त्यांचंच आहे आणि त्याच्यानंतर शिवपिंडाची स्थापना देखील त्यांनीच केलेली होती. तर सगळे विधान जे तुम्हाला दिसतात ते याच्यामध्ये बरोबर तुम्हाला दिसून येतात. ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बंगालची फाळणी याच्याबाबत कोणती विधानं जी आहेत तर ते बरोबर आहेत. कर्जनने फाळणीचे अधिकृत कारण काय दिले तर प्रांताचा मोठा आकार आणि प्रशासकीय सोय असे असल्याचे सांगितले. अधिकृत कारण हेच सांगितलेलं बघा, बरोबर आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादी चळवळ कमकुवत करण्यासाठी पूर्व भागात म्हणजे इकडे बघा पूर्व भागात बरोबर मी बांगलादेश आहे जिकडे तर मुस्लिम बहुल प्रांत तयार करणे हे फाळणीचं उद्दिष्ट होते. ते त्यासाठीच केलं तर बघा, हिंदू मुस्लिम युनिटी तोडण्यासाठी आणि इकडे पूर्वेकडे म्हणजे आजचा बंगालवाला जो रिजन असेल पश्चिम बंगालचा पूर्वेकडचा भाग किंवा बांगलादेशचा रिजन जो आहे तिकडं मुस्लिम बहुल प्रांत निर्माण करणे आणि मग त्यांच्या राजकीय मुस्लिमांच्या राजकीय आकांक्षेला हवा देणे आणि मग हिंदू मुस्लिम दरार पाडणे, त्यातून अल्टिमेटली राष्ट्रीय चळवळ वीक होणे याच इराद्याने जे आहे तर ते हे करण्यात वगैरे आलं होतं. तर ते अ आणि ब दोन्ही पण विधान तुम्हाला बरोबर दिसून येतात. बंगालची फाळणी कधी रद्द केली गेली तुम्हाला माहिती आहे की नंतर 1911 जे आहे तर हे फाळणी जी आहे तर ते परत एकदा रद्द करावी लागली होती आणि हीच फाळणी म्हणजे फाळणी रद्द केली होती ऍक्च्युअल मध्ये ज्या पद्धतीने विरोध झाला त्यामुळे ही फाळणी रद्द करावी लागली हे तुम्हाला माहिती आहे. नंतरच्या काळात मग परत एकदा फाळणी झाली, बरोबर, म्हणजे जनमत वगैरे घेण्यात आलं बघा. म्हणजे क विधान जे आहे तर ते चुकीचे ते सगळ्याला म्हणजे इझी कॅटेगरी मध्ये मिळेल की एकाच यात तुम्हाला माहिती आहे की बाबा फाळणी परत रद्द करण्यात आली. अ आणि ब ही दोन विधानं जे आहेत ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 त्यामुळे याचा करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा 59 नंबरचा क्वेश्चन, स्वातंत्र्य उत्तर एकत्रीकरण पोस्ट इंडिपेंडन्स जे रिऑर्गनायझेशन किंवा इंटिग्रेशन झालं तर कोणतं विधान बरोबर आहे. ऑपरेशन पोलो हे जुनागड, ऑपरेशन पोलो जुनागडचं आहे का तर ऑपरेशन पोलो काय आहे हैदराबादच्या रिलेटेड तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे स्टेटमेंट जे आहे ते असंही चुकीचं आहे बघा. अविधान जे आहे तर ते सगळीकडे चुकीचे आहे. तुम्ही डायरेक्ट ब आणि क उत्तरापर्यंत जातात तरी पुढचे आपण बघू की हैदराबाद संस्थान लष्करी हस्तक्षेप केला. लष्करी हस्तक्षेप केला, नाव त्याला पोलीस ऍक्शन जरी दिलं तरी तिथं आर्मी घुसवण्यात आली होती सगळ्याला माहिती. आणि पाकिस्तानच्या आक्रमणानंतर महाराजा हरिसिंग यांनी विलिनीकरणाच्या पाकिस्तानने ते अटॅक केलं होतं बघा. म्हणजे पठाणांच्या किंवा मेंढपाळांच्या वेशात वगैरे तुम्हाला माहिती असं असलं तरी ते पाकिस्तानच्या ऑफिशियली आर्मीने केलेला अटॅक होता. तो जे आहेत तर ते बरोबर आहे. ब आहेत ते बरोबर आहे. पहिलं ऑपरेशन पोलो हे हैदराबाद संस्थानासाठीच आहे. ओके, तर ऑप्शन नंबर 2 जे असेल ब आणि क विधान बरोबर हे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. आणि लास्टचा क्वेश्चन बघा हिस्ट्रीचा,
या टेस्ट सिरीजचा या सिरीज मधला जो आहे तर तो 60 नंबरचा प्रश्न. महात्मा गांधींच्या सुरुवातीच्या जे सत्याग्रह झाले यापैकी कोणत्या जोड्या ज्या आहेत तर त्या बरोबर जुळाल्यात असेल. जसं चंपारण जे आहेत तर ते 3 कटी या सिस्टीमच्या विरोधात. तुम्हाला ते माहिती आहे बघा की गांधीजी जे आहेत तर ते लखनौ सेशनच्या वगैरे मध्ये असताना जे आहे तर ते त्यांना एक बिहार मधले जे नेते चंपारण बिहार ऑब्विस मधले जे चंपा इथं गांधीजींना भेटले आणि त्यांनी 3 कटी या सिस्टीम जे आहे 3/20 जी लँड असेल तिथं कशा पद्धतीने अन्याय केला जातोय असं ते सांगितलं. आणि मग गांधीजी नंतरच्या त्या मागणीमधील जे आहेत तर ते डेप्थ समजून घेऊन नंतर या आंदोलनाकडे जात आलं. आणि हा गांधींच्या जीवनातील पहिला सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे सविनय कायदेभंग असेल असं तुम्हाला सांगितलं. त्या लीडरचं नाव मी बऱ्याच वेळा क्लासरूम मध्ये पण सांगितलेलं आहे किंवा नवीन जे आहे ते तुम्ही सांगू शकता कोण अशी व्यक्ती होते की ज्यांनी गांधीजींना या चंपारणला येण्याचं जे ते आव्हान दिलं होतं. तर हे 3 कटी सिस्टीमच्या विरुद्ध होती का? बरोबर आहे. अहमदाबाद मध्ये बघा ताक कापड गिरणी, ताक कापड नाही हे सूत कापड गिरणी म्हणजे कॉटन जे आहेत ते कामगारांच्या प्लेग बोनससाठी हो ठीक आहे, पण ताक गिरणी नाही. अहमदाबाद मध्ये थोडी येणार आहे का ताक गिरणी. ब जिथं आहे ते चुकीचं. आणि खेडा जे येतं तर पीक निकामी झाल्यामुळे हे परत एकदा गुजरातमध्ये इथूनच सरदार वल्लभभाई पटेल यांचं नेतृत्व वगैरे उभारून येतं. पीक निकामी झाल्यामुळे कर माफीसाठी आणि क जे आहेत तर ते बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, हे ताग नाही इथं काय एक तर कापूस पाहिजे किंवा सूत वगैरे पाहिजे. ओके, ऑप्शन नंबर 3 हे 60 नंबरच्या क्वेश्चन जे आहेत तर ते उत्तर होते. हे सगळे इतिहास या विषयाचे प्रश्न होते. नेक्स्ट टेस्टला जे आहे ते परत एकदा आपण भेटूया. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या टेस्टमध्ये जॉग्राफीचे आणि एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी बघायचे आहेत. चला सगळ्यात पहिले बघा इथे प्रश्न क्रमांक 61 मध्ये जनरली तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेली होती, 3 विधानं दिलेली होती. ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्रावरचा हा प्रश्न होता. त्या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट होतं की समुद्र पातळीत होणारी वाढ सर्वत्र समान दराने होते. बरोबर. आता जर का तुम्ही बरोबर बघितलं तर हे स्टेटमेंट कदाचित तुम्हाला बरोबर वाटू शकतं, पण संपूर्ण पृथ्वीवरती जर का तुम्ही बघितलं तर काही जिओलॉजिकल फॅक्टर्स असतात आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे याच्यामुळे सगळ्या ठिकाणी होणारी जी काही समुद्राच्या पातळीमधली वाढ आहे ती सारखी असत नाही. लक्षात घ्या. सो पहिलं विधान जे आहे ते आपलं चुकीचं आहे. सगळ्या ठिकाणी समप्रमाणात सागराची पातळी कधीच वाढत नाही. स्थानिक भूगर्भीय घटक समुद्र पातळीवरती परिणाम करू शकतात. अगदी बरोबर आहे. जसं की गुरुत्वाकर्षण बलाचा सागरी जलाच्या पातळीवरती परिणाम होतो. सेकंड, ला निना घटनेदरम्यान समुद्राची जी पातळी आहे ती कमी होते. हे जे विधान आहे ते कदाचित तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजिंग वाटू शकतं, पण जनरली ला निनामध्ये काय होतं तर खूप जास्त पाऊस पडतो. कुठल्या बाजूला तर जनरली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कोल्ड करंट फॉर्म होतो, त्याच्यामुळे इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाऊस बघायला मिळतो. त्याच्यामुळे जमिनीवरचं पाण्याचं प्रमाण वाढतं आणि समुद्रातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. तर या ठिकाणी तिसरं विधान जे आहे ते सुद्धा बरोबर आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर ब आणि क विधान जे आहे ते या ठिकाणी बिनचूक आहे. अविधान जे आहे ते आपल्या या ठिकाणी चुकीचं होतं. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 62 कडे. या ठिकाणी तुम्हाला पृथ्वीवरचं अक्षांशीय उष्णता संतुलन राखण्यासाठी म्हणजे पृथ्वीवरती आपण जसं जसं विषुववृत्तांकडनं ध्रुवांकडे जातो तसं जसं तापमान हे कमी होत जातं. सो पृथ्वीवरील अक्षांशीय उष्णता संतुलन राखण्यासाठी खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या प्रक्रिया सर्वाधिक महत्वाच्या आहेत असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं होतं. जर का हे हवेचं अभिसरण झालं नसतं किंवा उष्णतेचं अभिसरण झालं नसतं, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उष्णता गेली नसती, तर एका ठिकाणी खूप जास्त उष्णता दुसऱ्या ठिकाणी अतिशय कमी तापमान आपल्याला बघायला मिळालं असतं. तो वायुमंडलीय ऊर्ध्वगामी आणि अधोगामी प्रवाह विषुववृत्तावरची हलकी हवा वरती उचलली जाते आणि ती उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्यावरती खाली येते. ठीक आहे. तसं ध्रुवांकडची थंड हवा जी आहे ती उपध्रुवीय कमी दाबांच्या पट्ट्याकडे येते. तो हे जे वारे असतात म्हणजे ऊर्ध्वगामी हालचाल पण आहे आणि क्षितिज समांतर हालचाल म्हणजे वारे हे काय करतात तर तापमानाचं वितरण घडवून आणतात. सोबतच ओशियन टेम्परेचरचा जर का तुम्ही विचार केला, समुद्रातल्या तापमानाचा विचार केला तर समुद्रातले जे सागरी प्रवाह आहे ते सुद्धा तापमानाचं वितरण त्या ठिकाणी घडवून आणतात. मग तुम्ही जर का बघितलं तर अ, क आणि ड हे जे 3 ऑप्शन दिलेले आहेत हे अगदी बरोबर आहे. पृथ्वीचे जे परिभ्रमण आहे त्याचा पृथ्वीच्या तापमानाच्या वितरणाशी काही संबंध त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. पुढे बघा प्रश्न क्रमांक 33 कडे. पुन्हा ओशनोग्राफीवरचा प्रश्न होता. इथे तुम्हाला समुद्री प्रवाह विचारलेत बघा. पुढीलपैकी कोणता सागरी प्रवाह शीतकटिबंधीय क्षेत्राकडून उष्ण कटिबंधीय क्षेत्राकडे थंड पाणी वाहून नेतो. थोडक्यात तुम्हाला इथं कोल्ड करंट विचारलेला आहे. बरोबर. गल्फ, क्युरोशियो आणि ब्राझील हे तिन्ही काय आहे वॉर्म ओशियन करंट आहे. बरोबर.
गल्फ स्ट्रीम उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला आहे. युरोशो आशिया खंडाच्या पूर्वेकडे, जपानच्या पूर्वेकडचा हा प्रवाह आहे. ब्राझील आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीला आहे. त्याच्यानंतर ब्राझील दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला आहे. आणि कॅलिफोर्निया प्रवाह जो आहे हा जो तुम्हाला अमेरिकेच्या पश्चिमेकडे बघायला मिळतो, हा कुठून येतोय? वरच्या बाजूने विषुवृत्ताकडे थंड पाणी आणतो. त्याच्यामुळे चौथा पर्याय जो आहे ते आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 64 कडे. जिओमॉर्फॉलॉजीवरचा हा प्रश्न होता. या ठिकाणी तुम्हाला 4 विधानं दिलेली आहे आणि याच्यातनं तुम्हाला अचूक विधान निवडा असं म्हटलेलं आहे. ते योग्य विधान आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. सर्व अग्निजन्य खडक पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होतात का? चूक. काही अग्निजन्य खडक हे पृथ्वीच्या आत सुद्धा थंड होतात. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं ग्रॅनाइट. आलं लक्षामध्ये? सो पहिलं विधान चुकीचं आहे. गॅब्रो, डोलेराइट आणि रायोलाइट ही अग्निजन्य खडकांची प्रमुख उदाहरणे आहेत. अगदी बरोबर आहे. शाळेच्या पुस्तकात पण तुम्हाला ही उदाहरणं सापडून जातील. फिलाइट हा स्लेटच्या रूपांतरणामुळे तयार झालेला सूक्ष्मकणी आणि फर्नित रूपांतरित खडक आहे. अगदी बरोबर आहे. फिलाइट हा काय आहे? मेटामॉर्फिक रॉक आहे. रूपांतरित झालेला आहे, कणीदार असतो आणि फॉलिएटेड आहे. ठीक आहे, म्हणजे काय? पर्णित आहे. पुढचं संगमरवर हा एक अपरिणित, फॉलिएशन नाही बघायला मिळत. उच्च तापमान व दाबामुळे तसेच औष्णिक आणि प्रादेशिक रूपांतरणामुळे तयार झालेला खडक आहे, जो चुनखडकाच्या रूपांतरणात तयार होतो. तर शेवटचे दोन्ही स्टेटमेंट हे रूपांतरित खडकांसंबंधी आहेत. पहिले 2 स्टेटमेंट जे आहे ते तुमचे अग्निजन्य खडकांसंबंधित आहेत. तो शेवटचे दोन्ही विधानं जे आहेत ते या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर फक्त ब, क आणि ड हे 3च विधानं अचूक आहेत. अविधान हे आपलं पूर्णपणे त्या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, चला पुढे जाऊयात. जोड्या लावा असा प्रश्न आहे. एका बाजूला तुम्हाला जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पठार दिलेलं आहे. सो या ठिकाणी बघा कानूर, निजामपूर. तर निजामपूर पठार कुठे आहे? धुळ्यामध्ये आहे. खानापूर कुठे आहे? सांगलीमध्ये आहे. कानूर कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आणि औंध कुठे आहे? साताऱ्यामध्ये आहे. सो फॅक्च्युअल टाईपचा क्वेश्चन होता. 2, 1, 4 आणि 3 असं या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 66 कडे. क्लायमॅटॉलॉजीवरचा प्रश्न आहे. जनरली मान्सून निर्मितीवरचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. हा, सो मान्सून निर्मितीचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांवरचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर 2 विधानं दिली होती, विधान अ आणि विधान ब. विधान अ म्हणते की आता हे 2 ट्रॅडिशनल थेरीज आहेत किंवा सिद्धांत आहे. कुठली? थर्मल थेरी आणि डायनामिक थेरी. थर्मल थेरीमध्ये काय म्हटलं होतं की जनरली जे स्थानिक वारे आहे, जे किनारपट्टीच्या लगत वाहतात, खारे वारे आणि मतलई वारे, यांचंच विस्तृत स्वरूप म्हणजे काय आहे? मान्सून आहे, असं थर्मल थेरीमध्ये म्हटलं होतं. तर पहिलं विधान तेच आहे बघा की तापीय सिद्धांत मान्सूनला स्थानिक वाऱ्यांच्या स्वरूपामध्ये स्पष्ट करतो. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं डायनामिक थेरीमध्ये काय होतं? जेट स्ट्रीम आणि ITCZ या दोघांचा संबंध त्या ठिकाणी जोडला होता. सो गतिशील सिद्धांत जागतिक वायू प्रवाह प्रणालीशी मान्सूनला जोडतो. या ठिकाणी काय आहे? दोन्ही विधाने योग्य आहेत. ठीक आहे. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 67 कडे जाऊयात आपण. मृदेत सोडियम कार्बोनेट व बायकार्बोनेटचे जास्त प्रमाण असल्यास मृदेला अल्कली गुणधर्म प्राप्त होतात. अशा मृदेला आपण काय म्हणतो? चोपन मृदा असं म्हणतो. बायोजॉग्राफीवरचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, चोपन मृदा आपण त्याला म्हणतो. फॅक्च्युअल क्वेश्चन होता. पुढचा इंडियन जॉग्राफीवरचा हा प्रश्न आहे. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांसंबंधी असलेली पुढील विधाने विचारात घ्या. आता पानझडी वनांचे 2 प्रकार आहेत. एक आहे ड्राय डेसिडियस आणि दुसरे आहे मॉइस्ट डेसिडियस. म्हणजे काय? शुष्क पानझडी आणि आर्द्र पानझडी वने. इथं तुम्हाला आर्द्र पानझडी वने विचारलेत बघा. ठीक आहे. जिथं पाऊस किती असतो? जवळजवळ 100 ते 200 सेंटीमीटरच्या दरम्यान असतो. अशा ठिकाणी तुम्हाला आर्द्र पानझडी वने बघायला मिळतात. आणि अशा ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 महिन्याचा शुष्क ऋतू असतो. कुठे? मॉइस्ट डेसिडियस मध्ये. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. इथं आपण काय म्हटलं की 6 ते 7 महिन्याचा शुष्क ऋतू असतो. तो ड्राय डेसिडियस मध्ये आहे. इथे 100 सेंटीमीटर पेक्षा आपण काय पडतो? कमी पाऊस पडतो. त्या शुष्क पानझडी वनांमध्ये 6 ते 7 महिने कोरडे असतात. आर्द्र पानझडी वनांमध्ये आपल्याला 3 ते 4 महिने त्या ठिकाणी कोरडा ऋतू बघायला मिळतो. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बघा. वृक्ष हिवाळ्यात आपली काय करतात? पानं गाळतात आणि एप्रिल मे मध्ये त्यांना पुन्हा पानं यायला सुरुवात होते. मॉइस्ट डेसिडियस मध्ये दुसरं विधान बरोबर आहे. ही वने विस्तृत प्रदेशात पसरलेली असून फक्त द्वीपकल्पीय पठारावरील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यामध्ये आढळतात. हे विधान चुकीचं आहे. ही वनं तुम्हाला दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात पण बघायला मिळतात. म्हणजे अगदी वास्ट एक्सपान्शन आहे. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये पण तुम्हाला ही वनं बघायला मिळतील. मेघालयमध्ये पण तुम्हाला मॉइस्ट डेसिडियस आहे. हिमालयाच्या फुटिल्स वरती पण तुम्हाला मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट बघायला मिळतात. त्यामुळे इथे ही फक्त दक्षिण भारतात नाहीये, ही उत्तर भारतात पण आहे. चौथं बघा. उष्णकटिबंधीय सदाहरित आणि निमसदाहरित वनांच्या तुलनेत या वनांमध्ये वृक्षांच्या प्रजाती संख्या बरेच अंशी कमी असते आणि यांची रचना 2 ते 3 स्तरांमध्ये विभागलेली असते. अगदी बरोबर आहे.
स्ट्रॅटिफिकेशन झालेलं असतं. मध्यम उंचीचे वृक्ष, त्याच्यानंतर छोटी झुडपं आणि खूप जास्त उंचीचे वृक्ष सामान्यपणे बघायला मिळतात. आणि या वनांमध्ये वेलींचं प्रमाण खूप जास्त असतं. सो तुम्ही जर का बघितलं तर ब आणि ड विधान जे आहे ते आपल्या या ठिकाणी बिनचूक आहे. चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 69 कडे. यमुना नदी संबंधीची इथं तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत आणि विचारलेलं आहे की पुढीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत. मग यमुना नदीचा उगम कुठे होतो रे? उत्तर काशी जिल्ह्यामध्ये, उत्तराखंडमध्ये बंदरपूर शिखर आहे तिथे होतो. सो पहिलं विधान बरोबर आहे. यमुनोत्री ही नदीतून तिचा उगम होतो. या नदीचे जलवहन क्षेत्र, कॅचमेंट एरिया उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यापर्यंत असून दिल्ली हा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश यमुना नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये येतो. सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि जवळजवळ 96% पाणी जे आहे ते सिंचनासाठी वापरले जाते. ठीक आहे. कॅनल्स वगैरे या ठिकाणी विस्तृत तुम्हाला बघायला विकसित झालेले बघायला मिळतात. म्हणून 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 70 कडे. दिलेल्या विधानांतून चुकीचे विधान निवडा. इथे जिओमॉर्फॉलॉजीवरचा हा प्रश्न होता. इथे तुम्हाला 4 विधानं दिलेत बघा. ठीक आहे. वाळवंटातील भूरूपांची निर्मिती प्रामुख्याने वाऱ्यामुळे होते. अगदी बरोबर आहे. एव्हलिन लँडफॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात. वारा जोरात वाहतो, बऱ्याच वेळा तो झीज घडवून आणतो आणि बऱ्याच वेळा तो संचयन पण घडवून आणतो. तो इरोजनल आणि डिपोजिशनल असे दोन्ही लँड डेझर्ट्स मध्ये बघायला मिळतात. यार्दांग हे वाऱ्यामुळे तयार झालेले एक क्षरणात्मक भूरूप आहे. वारा जोरात वाहतो त्याच्यामुळे काय होतं, दगडांची झीज होते आणि यार्दांग फॉर्म होतात. ठीक आहे. सॉरी, हे तयार होतात यार्दांग. मशरूम खडक हे असमान क्षरणामुळे तयार होतात. बरोबर आहे. जेव्हा खालचा खडकाचा भाग पटकन झीज होते आणि वरचा भाग जरा कठीण असेल त्याची झीज कमी होते. सो असमान त्या ठिकाणी झीज होत असेल तर मशरूमच्या आकाराचे खडक तयार होतात. आणि बारखान टेकड्या या लंबवर्तुळाकार असतात. या ठिकाणचं चौथं जे स्टेटमेंट आहे ते आपलं काय आहे, चुकीचं आहे. या अर्धचंद्राकार असतात बारखान टेकड्या ज्या असतात. ठीक आहे. तर लंबवर्तुळाकार असत नाही. त्यामुळे चौथं विधान जे आहे ते चुकीचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. पुढचं बघा, क्युम्युलोनिंबस क्लायमेटॉलॉजीवरचा प्रश्न आहे. इथं जे क्युम्युलोनिंबस ढग असतात त्या क्युम्युलोनिंबस ढगांची तुम्हाला वैशिष्ट्य विचारलेली आहेत बघा. की नेमकी काय वैशिष्ट्य आहेत क्युम्युलोनिंबस ढगांची? तर पहिलं, हलका पाऊस, धुके निर्माण करणे, विजांचा गडगडाट आणि मुसळधार. तर लक्षात घ्या, क्युम्युलोनिंबस ढग जी असतात ती अतिशय विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसासाठी ओळखली जातात. त्याच्यामुळे इथं उत्तर काय आहे तुमचं क आणि ड. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पुढे बघा, पुन्हा इंडियन जॉग्राफीवरचा प्रश्न आहे. फिजिकल डिव्हिजन जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 2 बेट दिलेत, अंदमान निकोबार, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बेटांसंबंधी असलेल्या पुढील विधानांचा विचार करा. जलमग्न 90 पूर्व किंवा 90 पूर्व पर्वतरांगेच्या पूर्वेकडे अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर का भारतानं कशा बघितलं तर 90 ईस्ट रीज आहे आणि तिथे पुढे तुम्हाला अंदमान निकोबार बेट समूह बघायला मिळतो. याच्यामध्ये काही प्रवाह कंकण द्वीपे जर का सोडली तर अंदमान पासून सुमात्राच्या किनाऱ्यापर्यंत बहुतेक बेटे ही ज्वालामुखी आहे. ठीक आहे. काही कोरल्स पण आहेत. लक्षात घ्या. म्हणजे काय, तर कोरल द्वीप पासून तयार झालेली आयलँड्स पण आहेत, पण त्यांची संख्या खूप कमी आहे. लक्षद्वीप बेट समूहातील एकूण बेटांपैकी 10 बेटांवरच मानवी वस्ती आहे. सो अ, ब आणि क या ठिकाणी असलेली तिघही विधानं जी आहेत ती आपली बरोबर आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 73 महाराष्ट्राच्या भूगोलाचा हा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्रातली जी प्रमुख शिखरं आहे ती तुम्हाला या ठिकाणी काय करायची होती, उत्तरेकडे दक्षिणेकडे लावायची होती. मांगीतुंगी, सालर आणि धोडप हे तिन्ही नाशिक मधले त्या ठिकाणी आहेत. आणि नाशिक आणि अहिल्यानगरच्या जिल्ह्यावरती तुम्हाला सीमावरती कळसुबाई बघायला मिळतं. सो जनरली मांगीतुंगी, साल्हेर, घोडप आणि कळसुबाई असा तुमचा उत्तरेकडनं दक्षिणेकडे त्या ठिकाणी क्रम आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 73चं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढचं बघा, पुढील विधाने विचारात घ्या. 2 विधानं दिलीत. गटनबर्ग विलकता प्रावरण आणि बाह्य गाभा यांच्यामध्ये आढळते. मोहो विलकता भूकवच आणि बाह्य प्रावरण यांच्या दरम्यान आढळते. डिस्कंटिन्युटीज आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले सियाल आणि सायमामध्ये काय आहे, कॉन्ड्रेट डिस्कंटिन्युटी आहे. त्याच्यानंतर मग अगदी आत गेलो तर बाह्य गाभा आणि अंतर्गाभ्यामध्ये लेहमन त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मोहो कुठे आहे, तर संपूर्ण भूकवच आणि बाह्य प्रावरणामध्ये तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यानंतर गटेनबर्ग कुठे आहे, तर प्रावरण आणि बाह्य गाभाच्या दरम्यान. त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे, दोन्ही विधाने योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 75 कडे. दोन्ही गोलार्धातील ध्रुवाजवळील प्रदेशाचे वैशिष्ट्य असणारा योग्य पर्याय होता. आता ध्रुवीय प्रदेशामध्ये जर का तुम्ही बघितलं तर कुठले क्लायमेटॉलॉजिकल फॅक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. बाष्पीभवनापेक्षा वृष्टी कशी आहे, जास्त आहे. त्याच्यानंतर हिमस्वरूपातील अत्यल्प वृष्टी, बर्फ पडतो तिथं, पाण्याच्या स्वरूपात पाऊस पडत नाही. आणि तिथं उन्हाळा नावाचा ऋतूच नाही. जर का तुम्ही दोन्ही ध्रुवांवरती गेलात तर दोन्ही ध्रुवांवरती उन्हाळा ऋतू नाही. पाऊस पडतो पण कसा, फक्त बर्फाच्या स्वरूपामध्ये पडतो.
आणि बाष्पीभवनाचा दर काय आहे तर अतिशय कमी आहे. वृष्टीचा दर जास्त आहे, तापमान कमी असल्यामुळे. झंझावती वाऱ्यांचा अभाव हे चुकीचं आहे. तिथं तुम्हाला वेगवान वारे बघायला मिळतात. त्याच्यामुळे अ, ब आणि ड जे आहे ते या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे बघा, एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स आहेत. पुढीलपैकी कोणता किंवा कोणते प्राणी फक्त पूर्व घाटामध्ये आढळतात? या टाईपचे प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले गेले आहेत. जेर्डन स्कर्सर आणि गोल्डन गेको. गोल्डन गेको एक पाल असते आणि जेर्डन स्कोर्सर जो आहे तो एक पक्षी आहे. पर्टिक्युलरली तुम्हाला ईस्टर्न घाट्स मध्ये शेषाचलम टेकडे आहे तिथं हे पक्षी बघायला मिळतात. अ आणि ब. बाकी संगई हरिण आणि गोल्डन लंगूर जे आहे ते नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये एंडेमिक आहे. ठीक आहे, हे दोघं फक्त तुम्हाला नॉर्थ ईस्ट इंडियामध्येच बघायला मिळतात. पहिले दोन जे आहे ते तुम्हाला पूर्व घाटामध्ये बघायला मिळतात. सरोवरातील दुसरी पोषण पातळी कुठली आहे? ठीक आहे, लक्षात घ्या. आता जनरली या ठिकाणी दुसरी पोषण पातळी म्हणजे काय? प्रायमरी कन्झ्युमर्सला जे खाणारे आहेत, सॉरी ट्रॉपिक लेवल्स म्हणजे जे प्रोड्युसर्स असतात, गवत किंवा जे फोटोसिंथेसिस करतात त्याला आपण पहिली ट्रॉपिक लेवल म्हणतो. आणि गवताला खाणारे कोण आहेत तर झू प्लॅन्क्टन्स आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये? त्याच्यामुळे दुसरी पोषण पातळी कोण आहेत तर प्राणी प्लवक त्या ठिकाणी आहेत. पुढचं बघा, संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाने 1987 मध्ये प्रकाशित केलेल्या आपले सामायिक भविष्य या अहवालात पुढीलपैकी कोणत्या जागतिक स्तरावरील समस्यांची चर्चा केली होती? व्यवस्थित लक्ष द्या. आता 1978 ला जो रिपोर्ट आला होता अवर कॉमन फ्युचर नावाचा, त्याच्यामध्ये जनरली 5 इश्यू डिस्कस झाले होते. पहिलं होतं तुमचं ओझोन थराचा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ, जैविकतेचा ऱ्हास, वाळवंटीकरण आणि अणुधोका. इथूनच पुढे क्लायमेट चेंजच्या चर्चेला सुरुवात झाली होती बघा. त्याच्यामुळे हा जो याला ब्रुटलँड कमिशन पण म्हणतात, त्या ब्रुटलँड कमिशनच्या रिपोर्टमध्ये मेजर 5 इश्यू डिस्कस केले गेले होते. त्याच्यात हे 4ही इश्यू अतिशय महत्वाचे आहेत. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 79 नायट्रोजन सायकलवरचा प्रश्न आहे. नायट्रोजन चक्रासंबंधी असलेली पुढील विधाने विचारात घ्या. नायट्रिफिकेशन ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अमोनियाचे रूपांतर अनुक्रमे नायट्रोसोमस आणि नायट्रोकोकस या जीवाणूंमुळे नायट्रेट किंवा नायट्राइट मध्ये होते. सो नायट्रोजनचं रूपांतर कशामध्ये आहे? सॉरी, अमोनियाचं रूपांतर नायट्रेट्स आणि नायट्राइट मध्ये आहे. त्याला आपण काय म्हणतो? नायट्रिफिकेशन म्हणतो. बरोबर आहे. त्यानंतर सदृशीकरण, याला इंग्लिशमध्ये आपण काय शब्द वापरतो? असिम्युलेशन. ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर वनस्पतींनी स्थिरीकृत केलेले नायट्रोजन प्रथिने आरएनए, डीएनए इत्यादी सेंद्रिय अणूंमध्ये रूपांतरित केले जातात, कन्व्हर्जन केलं जातं, जे प्रोटीनच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलेलं आहे. तर नायट्रोजन सायकल मधल्या या 2 स्टेप आहेत. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. या ठिकाणी आम्लवृष्टी, ज्याला आपण ऍसिड रेन म्हणतो, ऍसिड रेन संबंधी असलेली पुढील विधानं विचारात घ्या. इथं 3 विधानं दिली होती. ऍसिड रेन जनरली कशामुळे होतो? कारण सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड्समुळे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे पाणी, प्राणवायू आणि इतर रसायनांशी अभिक्रिया करून सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड बनवतात. त्याच्यामुळेच आपल्याला सॉइल मधलं पोल्युशन वगैरे बघायला मिळतं. आणि तिसरं आहे आम्लवृष्टीस कारणीभूत धरणारे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड पूर्णपणे मानवनिर्मित प्रदूषक आहेत. हे विधान चुकीचं आहे. निसर्गामध्ये जनरली ज्वालामुखीचे उद्रेक किंवा वनवे जे आहेत त्याच्यामधनं पण हे 2 वायू बाहेर पडतात. त्याच्यामुळे या ठिकाणी असलेली अ आणि ब विधान फक्त बरोबर आहे. ग विधान जे आहे ते आपलं पूर्णपणे चुकीचं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार सर्वांना. तर सायन्सचे जे प्रश्न आहेत त्याला सुरुवात करत आपण. आता यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 81 पासून जे आहे ते आपल्याला सुरुवात होताना दिसते. तर सर्वप्रथम जे आहे मेंडेलिन यांच्या संदर्भात 81 नंबर प्रश्नामध्ये काही ठरलेलं आहे. आता ठरलेलं आहे की शास्त्रीय मेंडेलिन अनुवंशशास्त्रात F2 पिढीतील, आता पिढी जी आहे पिढी ते फोकस करायची. ओके, इथे डाय हायब्रिड जे आहे पिढी आपल्याला बघायला मिळणार का? कारण की दुसरी जनरेशन आहे. किती जनरेशन आहे? दुसरी. आता याच्यामध्ये बघा, डाय हायब्रिड क्रॉसचे अचूक फेनोटिपिक गुणोत्तर काय असेल असं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये जर आपण उरलेले जर पहिले 3 ऑप्शन बघितले तर आपल्याला याच्यामध्ये मोनो हायब्रिड बघायला मिळतं. पहिलं ऑप्शन ते सेकंड जनरेशन विचारलेलं आहे, फर्स्ट जनरेशन नाही. ओके, पहिले इथे चुकणार. त्यानंतर हे जे उर्वरित जे 3 जनरेशन आहेत तिथे आपल्याला टोटल डाय हायब्रिड मध्ये 4 जनरेशन जे आहेत ते आवश्यक असतात. तर असा ऑप्शन कोणता आहे? 9, 3 आणि 1 ते आहे ऑप्शन नंबर 4. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी तुम्हाला रेशो माहिती नसेल तर डाय हायब्रिड म्हणजे F2 विचारलं आहे की F1 विचारलं आहे, या गोष्टी इथे लक्षात. डाय हायब्रिड विचारले की मोनो हायब्रिड, त्याच्यावरती आपलं जे आहे उत्तर केंद्रित असणार आहे बघा. ओके, चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर विचारलेला आहे की वायूंचे गतिमान सिद्धांतानुसार
परमशून्य तापमान भौतिकशास्त्रात अशी औष्णिक स्थिती म्हणून परिभाषित केले जाते जिथे, तर इथे वायूची सरासरी रेणवीय गतीज ऊर्जा गणितीय दृष्ट्या शून्य होते. त्याला आपण बेसिकली काय म्हणतो, तर इज द कायनेटिक थिअरी ऑफ गॅस. तिथे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर जर विचारलं, केल्विन स्केल आपल्याला कन्सिडर करायचे आहे. स्टँडर्ड स्केल कोणती असणार आहे फिजिक्समध्ये? केल्विन स्केल. तर कोणती अवस्था आहे? आता बंदिस्त वायूच्या अंतर्गत दाब तयार करणे हे गॅस लॉज मध्ये वगैरे झाला, ते येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर वायू माध्यम पूर्णपणे स्फटिकीय स्थायू अवस्थेत रूपांतर होतील, याचा पण इथं काही संबंध येत नाही. ते चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर मध्ये येणार. राईट. तर हे सैद्धांतिक वायूचे एकूण आकारमान पूर्णपणे अनंत होते. इन्फिनिटीचा इथं प्रश्न येत नाही, कारण की मॉलिक्युल्स पण आहेत आणि त्याचबरोबर ऍटम सुद्धा आहे. इथे बघा वायूची सरासरी जी रेणवीय गती म्हणजे कायनेटिक एनर्जी, गतिमान आणि कायनेटिक एनर्जी जे आहे हे तुम्हाला मॅच करायचं आहे. असे मॅच करून जे आहे तुम्ही इथे काढू शकता. ही गणितीय दृष्ट्या किती असते? ही शून्य होते. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 83 की प्रकाशशास्त्र संदर्भात योग्य विधान ओळखा. पूर्ण अंतर्गत परावर्तन केवळ तेव्हाच घडते जेव्हा अधिक गरम माध्यमातून विरळ माध्यमात प्रवास करतो. तर बघा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन डायमंड मध्ये बघायला मिळतं, मिराज मध्ये बघायला मिळतं. आकृती लक्षात ठेवा. वॉटर आहे, त्याचबरोबर आहे इथे एअर. ठीक आहे. डेन्स मिडियम आहे, रेअर मिडियम आहे. लाईट रेज जे आहे या पद्धतीने येणार आणि इथे जे आहे ती बेंड होणार. ठीक आहे. आकृती लक्षात ठेवायची. डेन्सर टू रेअर, डेन्सर टू रेअर कंडिशन लागते. कशासाठी? तर टोटल इथे जे आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडून आणण्यासाठी. ठीक आहे. दुसरी एक कंडिशन जी आहे इथे महत्वाची असते, 90 अंश कोन असते. परंतु हा जो 90 अंश कोन आहे तर हा अँगल ऑफ रिफ्लॅक्शन पाहिजे. काय पाहिजे? अँगल ऑफ रिफ्लेक्शन, परावर्तन ज्याला आपण म्हणतो. काय म्हणतो? परावर्तन. आणि स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे? कार्तिक कोन हा असा अपवर्तन कोन आहे, त्यासाठी संगत आपात कोन परंतु तंत 90 अंश असतो. तर शब्दाचा गोळ पुढे झालेला आहे अपवर्तन या ठिकाणी. रिफ्रॅक्शन नाही, काय आहे? रिफ्लेक्शन, परावर्तन. हे चुकीचं असणार आहे, हे योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर आहे की केवळ बरोबर आहे. प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 84. ते विचारलेलं आहे की रासायनिक अभिक्रियांमध्ये गतीशी संबंधित कोणती विधाने जी आहेत ती बरोबर आहे. त्या रिॲक्शन्स होतात, त्याच्यामध्ये आपण बघतो हीट जे आहे ते ऍब्झॉर्ब होतो किंवा लॉस होतो. आहे ऑक्सिडेशन आहे, हायड्रोजनेशन आहे, आयन्स वगैरे फॉर्म होतात. ते पहिले जे स्टेटमेंट दिलेलं आहे की एका सक्रिय उष्मदायी अभिक्रियेदरम्यान सभोवतालाच्या वातावरणातून लक्षणीय निव्वळ औष्णिक ऊर्जा हे शोषली जाते. तर ऍब्झॉर्ब होत नाही बघा. ती काय होते? बाहेर एमिट केली जाते, जी आहे ती बाहेर सोडून दिली जाते. शोषून घेतली जात नाही, तर रिलीज केली जाते. पहिले जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. पुढे विचारलेलं आहे की ऑक्सिडीकरण हा रासायनिक प्रक्रियेसाठी नेहमी आणि काटोकरपणे लक्ष रेणूमध्ये ऑक्सिजन अणूंची भौतिक भर पाडणे आवश्यक असते. ठीक आहे. तर बघा, केमिकल प्रोसेस जी आहे ऑक्सिडेशनची त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली रिक्वायर्स जे आहे बघा, हा जो शब्द आहे काटोकरपणे लक्ष रेणूमध्ये जे आहे तिथे प्रॉब्लेमॅटिक आहे बघा. कारण की असं होत नाही. आपल्याला माहिती आहे की ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजनची जी आहे ती मूळ आपल्याला गरज असतेच, बरोबर. पण त्याचबरोबर जे आहे इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अशी डेफिनेशन जी आहे ते आपल्याला मॉडर्न कंटेक्स्ट मध्ये बघायला मिळते की इलेक्ट्रॉन्स जे आहे त्याला लॉस करणे. ऑक्सिडेशन मध्ये जरी ऑक्सिडेशन ऍड होत असेल परंतु लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे त्याचा असा मूळचा अर्थ निघतो. हो सुद्धा इथे चुकीचं आहे. तिसरं दिलेलं आहे की उत्प्रेरक हा असा कार्यात्मक म्हणजेच कॅटलिस्ट म्हणून परिभाषित केला जातो की जो प्रक्रियेत कायमस्वरूपी खर्च न होता रासायनिक अभिक्रियेचा मूळ वेग लक्षणीयरित्या बनवतो. कॅटलिस्ट त्याला म्हटलं जातं, विच टेक्स पार्टिसिपेशन इन द केमिकल रिएक्शन अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेट ऑफ चेंज इन द केमिकल रिएक्शन. जो दर आहे केमिकल रिएक्शनचा तो बदलला जातो. ठीक आहे. ब जे आहे ते चुकीचं आहे. योग्य उत्तर असणार आहे केवळ ब, म्हणजेच पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85. विचारलेला आहे की किरणोत्सारित आणि विशिष्ट समस्थानिकांविषयी कोणती विधाने बरोबर आहे. ठीक आहे. पहिलं जे विधान आहे, गॅमा किरण हे मुळात वेगाने वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या प्रभावाने बनलेले असतात, त्यांच्यावर स्पष्ट ऋण विद्युत प्रभार असतो. ठीक आहे.
अल्फा बीटा आणि गामा यावरती ऑलरेडी प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे की ज्या गामा रेज आहे गामा रेज वरती ते कोणत्याही प्रकारचा चार्ज हा नसतो. ते कशा असतात, न्यूट्रल असतात. मुळातच त्यांच्यावरती कोणताही चार्ज हा नसतो. आणि जो ऋणात्मक चार्ज आहे हा कशावरती असतो, तर हा बीटा रेज वरती असतो. बीटा रेज आहे यांच्यावरती तो असतो. मुळातच जे आहे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं दिलेलं आहे की कार्बन 14 हे नैसर्गिक किरणोत्सारी समस्थानिका असून पुरातत्व वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी कार्बन डेटिंग मध्ये वापरला जातो. हा शब्द कार्बन डेटिंग. कार्बन 14चा वापर हा कार्बन डेटिंग साठी वापरला जातो. कार्बन 14च्या ऐवजी जर स्वीटेल इथं असलं असतं कदाचित हे प्रश्न जे आहे तो स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं असलं असतं. ठीक आहे. त्याऐवजी आहे कार्बन 14. कार्बन 14 काय आहे इथे कार्बन डेटिंग मध्ये वापरलं जातं. विधान कसं आहे बरोबर. पुढे आहे की किरणोत्सारी पदार्थाच्या अर्ध आयुष्य काळामध्ये म्हणजे त्यांच्या अस्थिर अणुगर्भांपैकी 50% अणूंचे मुक्तपणे विघटन होण्यासाठी लागणारा नेमका वेळ डिफाईन केलेला आहे. तिसऱ्या स्टेटमेंट डिफाईन केलंय हाफ लाईफ ऑफ द एलिमेंट म्हणजे काय, जे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असतात किंवा जे आयसोटोप्स असतात या आयसोटोप्स मध्ये एक असं वैशिष्ट्य असतं की अर्ध आयुष्य त्यांचं मोजलं जातं. काही कालावधीनंतर म्हणजे 100 वर्ष 200 वर्ष किंवा 5000 वर्ष 1000 वर्ष त्या वर्षानंतर जे आहे त्यांच्यामधले जो लॉस आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी लॉस जो आहे तो बऱ्यापैकी झालेला असतो. तो आपल्याला क मध्ये डिफाईन झालेला इथे दिसतो. तर अचुकीचा आहे ब आणि क बरोबर आहे. तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 केवळ ब आणि क. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विचारलेला आहे की एका समान धातूच्या तारेचा मूळ विद्युत रोध आर आहे. जर ती तार तिच्या आकारमान स्थिर राखून मूळ लांबीच्या नेमकी दुप्पट खेचली तर तिचे नवीन मोजलेले रोध किती असेल. ठीक आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती जेवढंही आपण वायरला जे आहे ताणणार किंवा तिला खिचणार जेवढे त्याला आपण स्ट्रेच करणार त्याचा एरिया जो आहे तो कमी होणार परंतु तिची रेजिस्टिव्हिटी जी आहे ती कशी होणार दुप्पट होणार आहे ती वाढणार आहे. ठीक आहे. तर रोज जर समजा इथे आर असेल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल जे आहे ते 4 पट जे आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. होणार आहे 2 जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. कारण की दुप्पट खिचली आहे. एकदा जर खिचली असती तर 2 आर त्याचं उत्तर आलं असतं पण दुप्पट जे आहे 2 वेळा ते खिचले गेलेले म्हणजे काय इथे 4 आर इथे उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 87 विचारलेला आहे की सेंद्रिय रसायनशास्त्र संदर्भात योग्य विधान जे आहे ते निवडा. अल्केचे असंतृप्त हायड्रोकार्बन वर्गीकरण केले जाते कारण त्यामध्ये किमान एक कार्बन कार्बन दुहेरी बंध वापरला जातो. आपल्याला माहिती कसे आहे सिंगल बॉन्डेड असतात. कशा असतात सिंगल बॉन्डेड ते असतात बघा. त्याचबरोबर कशा असतात असंतृप्त असतात का तर नाही. सॅच्युरेटेड जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. कशा असतात सॅच्युरेट संतृप्त असतात. अल्केनच्या संदर्भात जे आहे वैशिष्ट्य तुम्हाला इथे विचार काय पहिला पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर ग स्टेटमेंट आहे की इथेनॉल त्यांच्या अल्किल हायड्रोकार्बन साखळीच्या अध्रुव्य स्वरूपामुळे पाण्यात पूर्णपणे अविद्राव्य असतो. इथेनॉल आणि पाणी जर आपण जनरली जरी कन्सिडर केलं तर ते काय होणार मिक्स होणार आहे टोटली सोल्युबल असणार आहे. त्या द्राव्य जे आहे ते तयार होणार. त्यामुळे विद्राव्य म्हणजे अद्राव्य म्हणजे द्राव्य होत नाही सोल्युबल नाहीये पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे. आणि व दोन्ही चुकीचं आहे. पर्याय क्रमांक असणार आहे 4 उत्तरेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा एकदम सोपा आहे. विचारलेला आहे की बेसिकली आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यप्राप्त आधुनिक आवर्त सारणीमध्ये रासायनिक मूलद्रव्याच्या कोणत्या वैशिष्ट्य क्रमांकाच्या गटाला हॅलोजन्स म्हणून ओळखले जाते. तर गट क्रमांक 17 जो आहे बघा याच्यामध्ये होतो ज्याच्यामध्ये मोस्ट रिएक्टिव्ह एलिमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. ज्यामध्ये आहे क्रमांक जे आहे फ्लोरीन आहे ब्रोमीन आहे. ठीक आहे. हे काय मोस्ट रिएक्टिव्ह एलिमेंट्स आहे. काय म्हणतो आपण याला हॅलोजन्स असं कुठे असतात ते गट नंबर 17. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. विचारलेला आहे की गतीची आणि गतीशी संबंधित कोणती विधाने बरोबर आहे. त्वरण हे गतीची दुसरी गोष्ट तर बघा त्वरणला जे आहे ते डिफाईन केलेलं आहे. काय केलेलं आहे डिफाईन केलेलं आहे. वेगाच्या वेळेनुसार बदलणाऱ्या तात्कालिक दराद्वारे परिभाषित केला जातो. ओके. तर जो रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड आहे इन एनी डायरेक्शन तर आपण एक्सेलरेशन डिफाईन केलेला आहे पहिल्या याच्यामध्ये. त्यानंतर एक समान वर्तुळाकार मार्ग स्थिर सदिश सदिश चालीने फिरणारी भौतिक वस्तू सक्रियपणे त्वरित गती जी आहे प्राप्त करत असते. वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे काय एक विशिष्ट जे आहे इथे डायरेक्शन आहे आणि स्पीड प्लस व्हेलॉसिटी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये एक्सेलरेशन जो आहे तो आपल्याला
पुढे आहे विस्थापन हे काटोकारपणे सदिश राशी म्हणून केले जाते, त्याचबरोबर एकूण अंतर हे अदिश राशी म्हणून वर्गीकृत जाते. डिस्टन्स इज व्हॉट ओनली अ स्केलर क्वांटिटी, ज्याच्यामध्ये दिशा नाहीये, फक्त मॅग्निट्यूड आहे. त्याचबरोबर सदिश राशी काय सांगितलेलं आहे, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द डिस्टन्स आहे इथे, परंतु इथे काय ऑब्जेक्ट जो आहे एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये मूव्ह झालेला आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, सदिश राशी म्हणजेच वेक्टर क्वांटिटी. आपण वेक्टर क्वांटिटी. तर तिन्ही जे ऑप्शन आहेत बघा ते इथे योग्य असणार आहे. चला, तर असणार आहे पहिलं ऑप्शन अ, ब आणि ग. त्याचं उत्तर असणार आहे क्रमांक ए. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, वेगवेगळे जे नियम आहेत तुमच्यावरती इथे तुम्हाला विचारलेला आहे, वायूचे जे नियम आहे, गॅस लॉस. ओके, तर आता इथे विचारलेलं आहे की खालीपैकी कोणता मूलभूत शास्त्रीय वायूचा नियम असे स्पष्ट करतो की स्थिर सभोवतालच्या तापमानाला आदर्श वायूच्या ठराविक वस्तुमानाचे आकारमान हे त्याच्या प्रयुक्त दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते. तर आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम आणि त्याचबरोबर इथे दाब जो आहे, प्रेशर, यांचा जो संबंध दाखवला जातो, हा दाखवला जातो बॉईल यांच्या नियम, दाखवला जातो बॉईल यांच्या नियम. त्याचे संबंध आहे तर ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे. मॉलिक्युलर मास जो असेल त्यामध्ये जे आहे ॲव्होगॅड्रोचे दाखवला जातो. तर विविध जे शॉर्टकट्स आहेत बघा, फक्त फॉर्म्युले जरी तुमचे पाठ असतील तर तुम्हाला हे जे इझिली सॉल्व्ह होतात. ठीक आहे, 90चं उत्तर असणार आहे पर्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढे दिलेला आहे की आणि उष्मागतिशास्त्रासंदर्भात योग्य विधान होता. विशिष्ट उष्माधारकात म्हणजेच पदार्थाच्या एकक वस्तुमानाचे तापमान तंतोतंत एका अंशाने वाढवण्यासाठी लागणारी औष्णिक ऊर्जेचे नेमकी मात्रा होय. तर इथे बघा, जे आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी इथे विचारलेली आहे, या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये आपल्याला जे थर्मल एनर्जी इथे लागणार आहे, रेज द टेम्परेचर, ही एक्झॅक्टली 1 डिग्री मध्ये लागणार आहे असं दिलेलं आहे. यालाच आपण काय होतो, स्पेसिफिक असं म्हणत असतो. स्पेसिफिक हीटला जे आहे इथे काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे की एका अंशाने जे आहे इथे आपल्याला वाढवावी लागते. त्यानंतर स्टेटमेंट नंबर ब बघा, इथे अभिसरण हे धातूच्या संरचनेत अंतर्गत उष्णता हस्तांतरित करण्याचे प्राथमिक आणि सर्वात कार्यदक्ष माध्यम म्हणून ओळखले जाते. तर अभिसरण म्हणजेच काय, कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन कशामध्ये होतं, लिक्विड आणि गॅसमध्ये होतं, परंतु स्थायू जर इथे रूप म्हटलं तर कंडक्शन इथे होणार आहे. काय होणार आहे, कंडक्शन इथे होणार आहे. अभिसरण असेल का, अभिसरण नाही. तर जर स्थायू असेल सॉलिड तर कंडक्शन इथे होणार. फर्स्ट स्टेटमेंट आहे त्याची असणार आहे. पुढे आहे, जेव्हा एखादी प्रणाली परमशून्याकडे पोहोचते तेव्हा त्या घटक वायूच्या रेणुका अंतर्गत गतीची ऊर्जा तिच्या कमाल सैद्धांतिक मर्यादा पर्यंत पोहोचते आणि असे मानले सुद्धा जाते. ठीक आहे, तर इंटरनल कायनेटिक एनर्जी जी आहे बघा, जेव्हा ती तिच्या मिनिमम लिमिट पर्यंत पोहोचते, पुढे पोहोचते मिनिमम लिमिट पर्यंत, तेव्हाच असं कन्सिडर केलं जातं की आता त्या 0 पर्यंत पोहोचली, शून्य पर्यंत. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे बघा ते इथे आहे. तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 केवळ. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर चुंबकीय क्षेत्रांबद्दल जे आहे ते तुम्हाला इथे विधान जे आहे ते विचारलेलं आहे. ओके, तर एक मानकपट्टी चुंबकाला थेट मधून कापून चुंबकीय मोनोपोल्स स्वतंत्र उत्तर किंवा दक्षिण ध्रुव सहजपणे आणि वारंवार वेगळे केले जाऊ शकते. म्हणजे एखादा मॅग्नेट बारला जर तुम्ही कट केलं तेवढेच नॉर्थ आणि साऊथ पोल जे आहे ते इथे तयार होतात. ठीक आहे, तर अशी कोणतीही कन्सेप्ट जी आहे ती मुळात फिजिक्स आपल्याला बघायला मिळत नाही. त्याला आपण होतो मॅग्नेटिक मोनोपोल्स. तर मॅग्नेटिक मोनोपोल्स नसतात, तरी पण काय असतात, मॅग्नेटिक डायपोल्स असतात. काय असतात, डायपोल्स. शब्द कोणता दिलेला आहे, मोनोपोल्स. शब्द जरी ते असा असला असता की डायपोल्स क्रिएट होतात तर हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर होणार. ठीक आहे, पण शब्द काय आहे, मोनोपोल्स. स्टेटमेंट चुकीचं. पुढे दिलेला आहे मऊ लोखंड म्हणजे सॉफ्ट आयरन जे आहे त्यामध्ये विशिष्ट धारणा शक्तीच्या वैशिष्ट्यामुळे शक्तिशाली विद्युत चुंबकाचे गाभे तयार करण्यासाठी कडक पोलादापेक्षा जास्त पसंत केले जाते. ठीक आहे, कारण की याच्या वैशिष्ट्य असं आहे की मॅग्नेटिक प्रॉपर्टी ज्या आहे इथे इन्हान्स झालेल्या दिसून येतात. ठीक आहे, त्या आहे चुंबकीय बलरेषा या मुळात बंद सलग संरचनात्मक लूप म्हणून कार्य करतात. ठीक आहे, डायग्राम आठवा. रेड बोर्ड मध्ये तुम्हाला दिलेली आहे, नॉर्थ आहे आणि साऊथ आहे. यामधून जे आहे आपल्याला एक लूप जो आहे तो तयार झालेला दिसतो. कशाचा, तर
मॅग्नेटिक रेडिएशन. मॅग्नेटिक वेव्ह जे आहे ते आहे लूप आपला तयार होताना, ठीक आहे, त्या पद्धतीने. त्यांना कोणत्याही विशिष्ट सुरुवातीचा किंवा शेवटचा बिंदू नसतो, कारण की क्लोज लूप आहे, त्यामुळे त्याला फिक्स पॉईंट नाही, कुठून स्टार्ट होतोय आणि कुठून त्या एंड होत आहे. तिसरं स्टेटमेंट इथे काय आहे, बरोबर असणार आहे. तर असणार आहे ब आणि क, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे एक डेफिनेशन दिलेली आहे आणि त्याचा जे एक्झॅक्ट कोणता शब्द जो आहे त्या डेफिनेशनला रिप्रेझेंट करतो ते तुम्हाला विचारलेलं आहे बघा, ठीक आहे. तर आता इथे कार्बन मधील बघा अत्यंत प्रबळ असा संयोजीय बंध, कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे, जो जटिल संयुगांना लांब एकमेकांशी जोडलेल्या रेणूंच्या साखळ्या किंवा बंध कडी तयार करण्यास रासायनिकदृष्ट्या अनुमती देतो, त्या गुणधर्माला विशिष्टपणे संकलन असं म्हणतात. काय म्हणतात, कॅटनेशन जे आहे असं. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते त्याचं तर असणार आहे बघा, ठीक आहे, कॅटनेशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 94 विचारलेला आहे की मानवी मज्जासंस्थेबाबत कोणती विधाने योग्य आहेत म्हणून, ठीक आहे. पहिलं विधान दिलेलं आहे की प्रमस्तिष्क म्हणजे सेरेब्रम हा प्रमुख भागाने ऐच्छिक हालचाली आहे आणि उच्च बौद्धिक कार्यांसाठी जबाबदार असतो. पहिले जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. पुढे दिलेलं आहे की मेदुला ऑब्लोंगाटा कडे प्रामुख्याने जीवनपूर्वक विचार आणि दीर्घकालीन स्मृती, तर मेमरायझेशन वगैरे कुठे होणार आहे, सेरेब्रम मध्ये होणार आहे. रेस्पिरेशन जे असेल, श्वसन असेल, इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी त्या कुठे होणार आहे, मेडुला ऑब्लोंगाटा मध्ये होणार आहे. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते इथे चुकणार आहे. क मध्ये दिलेलं आहे की अनुमस्तिष्क शरीराचे योग्य स्थिती, समन्वय आणि शारीरिक संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते, ठीक आहे. तर हे सुद्धा इथे करेक्ट आहे. सेरेबेलम ज्याला आपण काय म्हणतो, सेरेबेलम, तर बॅलन्स जे आहे किंवा मग समन्वय कोऑर्डिनेशन जर असेल त्यासाठी जे आहे महत्वाचा रोल कोण प्ले करणार आहे, सेरेबेलम. अशा जे प्रश्न आहेत हे तुम्हाला जोडायला मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतो, ठीक आहे. त्यामुळे जे बेसिक जे फंक्शन्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये सगळ्या सिस्टीम जे आहेत ते आपल्याला करून जायचे आहेत प्रिपरेशन. त्याचबरोबर त्यांचे बेसिक फंक्शन्स तरी आपल्याला कमीत कमी माहिती पाहिजे. त्यामुळे काय होतं की ऑप्शन जे आहेत ते सुद्धा आपल्याला एलिमिनेट करता येतात, ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तिथे उत्तर असणार आहे केवळ अ आणि क. पुढे दिलेलं आहे बघा रक्त आणि रोग प्रतिकारशक्तीबाबत कोणते विधान इथे बरोबर आहेत, ठीक आहे. तर इथे पहिले जे स्टेटमेंट आहे मानवी तांबड्या रक्तपेशीमध्ये परिपक्व अवस्थेत सामान्यतः केंद्रक नसते, ठीक आहे. केंद्रक नसते हे आपल्याला माहिती आहे, जेणेकरून हेमोग्लोबिन वाहण्यासाठी जास्तीत जास्त अंतर्गत जागा उपलब्ध होते. तर हेच एक मेन रिझन आहे की आरबीसी मध्ये न्यूक्लियस का नसतो, कारण की तिथे हेमोग्लोबिन साठी स्पेस पाहिजे. हेमोग्लोबिन जर असेल तर ऑक्सिजन जे आहे ते कॅरी केलं जातं पूर्ण शरीराकडे, ठीक आहे. त्यानंतर व जे विधान दिलेलं आहे बघा रक्तपट्टिका म्हणजेच प्लेटलेट्स हे परिघीय ऊतीकडे ऑक्सिजन पोहोचण्याचे प्राथमिक आणि अन्य भूमिका बजावते. प्लेटलेट्सचं मुख्य कार्य काय, रक्त गोठण्यामध्ये जे आहे प्लेटलेट्स जे आहेत ते मुख्य कार्य करतात बघा, ठीक आहे. तर रक्त वाहण्यासाठी करतात का ऑक्सिजन वाहण्यासाठी करतात का, नाही. ऑक्सिजन वाहण्यासाठी कोण कार्य करतात, तर आरबीसी जे आहेत त्या कार्य करतात, ठीक आहे. त्यानंतर पुढचा स्टेटमेंट आहे ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना रक्त संक्रमण प्रक्रियेत वैद्यकीयदृष्ट्या विश्वग्राही असं म्हणतात. विश्वग्राही कोणाला म्हटलं जातं, एबी पॉझिटिव्ह. आणि विश्वद्यायी कोणाला म्हटलं जातं, डोनर ते आहे ओ निगेटिव्ह. लक्षात ठेवा, विश्वग्राही जर आलं तर एबी पॉझिटिव्ह आणि द्यायी जर आलं समजा डोनर ते असणार आहे ओ निगेटिव्ह. विधान इथे चुकीचं आहे. ओला कशाशी संबंधित केला आहे, विश्वग्राही. ओके, तिथे कोण असलं पाहिजे होतं, एबी, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते उत्तर असणार आहे केवळ अ व आणि क हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पेशीय शोषणाबाबत योग्य पर्याय जे आहे ते निवडायचे आहेत बघा, ठीक आहे. तर इथे स्टेटमेंट दिलेले आहेत आपल्याला, 2 स्टेटमेंट आहेत. तर इथे पहिले जे आहे की ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया पूर्णपणे तंतुकणिकेच्या आत घडते, म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते, ठीक आहे. तर ग्लायकोलिसिस बद्दल लक्षात ठेवा, ही जी प्रक्रिया आहे ती सायटोप्लाझम मध्ये घडते, सायटोप्लाझम, हे चुकीचं आहे. पुढे दिलेलं आहे की क्रेब्स चक्र, ओके, तर हे मायटोकॉन्ड्रियामध्ये म्हणजेच तंतुकणिकेमध्ये घडते, हे योग्य आहे. जोड्या लावामध्ये जरी विचारलं की ही सायकल विशिष्टपणे कुठे घडते, ग्लायकोसिस तर आलं, ठीक आहे. तर ती कुठे घडते, सायटोप्लाझम. क्रेब्स जर विचारलं की घडते मायटोकॉन्ड्रिया.
पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. काय असणार आहे पर्याय क्रमांक. त्यानंतर पुढे जे आहे बघा 3 विधानं दिलेली आहेत आणि प्रश्न दिले. 90 अंश तापमान जे आहे, ओके, 90 अंश तापमान. चहाचे जे आहे 2 सारखेच चिनी माती 25 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खोली टेबलवर ठेवले आहेत. कप ए पूर्णपणे उघडा ठेवला आहे. कप बी वर न बसणारे विरहित पातळ धातूचे झाकण घट्ट बसवलेले आहे. विश्लेषणात्मक दृष्ट्या कप ए हा कप बी पेक्षा लक्षणीयरित्या वेगाने खोलीच्या तापमानाला का येतो. ठीक आहे, रूम टेम्परेचर काय इथे अचीव केलं जातं फास्टर, म्हणजे फास्टर कूल डाऊन इथे का होतं असं. याचं मुख्य कारण असं बघा की कप ए मधून अडथळ्याविना होणाऱ्या बाष्पीभवनामुळे जे आहे बघा उच्च ऊर्जा जी आहे रेणू सतत बाहेर पडतात, ज्यामुळे गतिज ऊर्जा जी आहे ती वेगाने जी आहे ती कमी होते. कायनेटिक एनर्जी जी आहे वेगाने कमी होते. ठीक आहे, तिथे बेसिकली कॉन्सन्ट्रेट जो आहे हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न जे आहे बघा प्रश्न क्रमांक 98 विचारलेला आहे की बर्फाच्या संदर्भात. तर बर्फाचा एक भरीव तुकडा पाण्याने काठोकाठ भरलेला पेल्यात तरंगत आहे. जर खोलीचं तापमान स्थिर असेल तर बाष्पीभवन 0 मानले तर बर्फाचा तुकडा पूर्णपणे वितळल्यानंतर पाण्याच्या एकूण किती पातळीवर विश्लेषणात्मक दृष्ट्या काय परिणाम होईल. जर 0 इव्हॅपोरेशन असेल, ओके, त्याचबरोबर कॉन्स्टंट जर टेम्परेचर असेल बघा, वॉटर जे आहे तर ते ओव्हरफ्लो सुद्धा होणार नाही. त्याचबरोबर जे आहे वॉटर लेवल विल विजिबली ड्रॉप बिकॉज लिक्विड वॉटर इज सिग्निफिकंटली डेन्सर दॅन सॉलिड. असं आहे का नाही, कारण की डेन्स काय असणार आहे आईस असणार आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 इथे गेला. दुसरं आहे की वॉटर लेवल विल रिमेन एक्झॅक्टली द सेम राईट ॲट द ब्रिंक. तर हेच मुख्य कारण आहे, कारण इव्हॅपोरेशन कसं आहे 0 आहे. ठीक, पाण्याची पातळी काठोकाठ आहे तशीच अचूक राहील. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न आहे एका व्यावसायिक दृष्टी धावपटूला मॅरेथॉनच्या प्रोफेशनल रनर आहे बघा. शेवटचे 100 मीटर मध्ये तीव्र आणि वेदनात्मक स्नायूंचे पेटके येतात. जैविक आणि विश्लेषणात्मक दृष्ट्या हे कशाचे तात्काळ जैव रासायनिक निर्देश आहे. आपल्याला माहिती जेव्हाही माणूस एक्सरसाइज करतो तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये थकवा जाणवतो. कशामुळे तर मसल जे आहेत स्ट्रेन होतात. लॅक्टिक ऍसिड. ठीक आहे, लॅक्टिक ऍसिड हा पर्याय बघायचा आहे तुम्हाला पर्याय क्रमांक 3. विन ऑक्सी श्वसनाकडे झालेल्या स्थानिक पेशी संक्रमण त्याचा परिणाम लॅक्टिक ऍसिड जलद संचयनात होतो. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आहे बघा. त्यानंतर पुढे बघा शेवटचा प्रश्न आहे. तर एका हाय वेलॉसिटी रायफलमध्ये एक गोळी क्षितिज समांतर धाडली जाते. त्याच सूक्ष्म सेकंदाला रायफलच्या नळीच्या उंचीवरून दुसरी एक तंतोतंत सारखीच गोळी खाली सोडली जाते. हवेचा रोध पूर्णपणे दुर्लक्षित केल्यास कोणती गोळी सपाट जमिनीवर आधी पोहोचेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये जो बेसिक नियम जो आहे बघा हा असा आहे की दोन्ही गोळ्या एकाच वेळेस जमिनीवरती आदळतील. काय होतील, जमिनीवरती आदळतील. याचं मुख्य कारण असं आहे की बोथ बुलेट्स जे आहेत ह्या ग्रॅव्हिटीच्या इक्वल फोर्सवरती टाकतात. ग्रॅव्हिटी जे आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर या एक्सेलरेशनने जे आहे त्यांच्यावरती प्रभाव टाकणार. म्हणजे ग्रॅव्हिटी विल वर्क इक्वली ऑन बोथ ऑफ देम. ठीक आहे, आता इथे लोकेशन जी आहे ती वेगळी नाही तर ती सेम असल्यामुळे ग्रॅव्हिटीचा फोर्स कसा आहे इक्वल. ठीक आहे, म्हणून आपण काय कन्सिडर करतो की दोन्ही गोळ्या एकाच वेळी जे आहे ते जमतात. ठीक,